टेक्निकल इश्यू आ गया था. तो जसं मी सांगत होतो की आज आपले सेकंड लेक्चर आहे. फर्स्ट लेक्चर पूर्ण बेसिक मॅथ हा मधुर सरांनी काल एक्सप्लेन केलाय. तो एज्युनेशन या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. ठीक आहे. आणि सेकंड लेक्चरच्या आधी आता सेकंड लेक्चर करा आणि फर्स्ट लेक्चर पण बघा, जेणेकरून तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग सगळं येईल की काय यूपीएससी आहे, कशा प्रकारे यूपीएससीचा पॅटर्न आहे ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. आता ही जी 3 इयर्सची बॅच असते याचा मोठा काय असतो ऍक्च्युअली, एकदा तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालं त्यानंतर मार्केटमध्ये येणारे आता एक अनड्यू ऍडव्हान्टेज तुम्हाला कसा मिळतो बघा. यूपीएससी मध्ये ऍडव्हान्टेज तर कुणाला नाही भेटत, पण तुमचं प्रिपरेशन है ना, हार्ड वर्क इज द की टू सक्सेस. आता तुमचं प्रिपरेशन हे जर ग्रॅज्युएट लेवल पासून असेल तर जे मुलांना नंतर प्रिपेअर करावं लागतं ते तुमचं ऑलरेडी प्रिपेअर झालेलं आहे. तुम्ही त्या फेज मधून, तुम्ही त्या एन्व्हायरमेंट मधून, तुम्ही त्या सगळ्या गोष्टीतून गेलेले आहे. एनसीईआरटी कशा वाचायच्या, तुम्हाला रेफरन्स बुक कसे वाचायचे, करंट अफेअर्स कसे करायचे, सब्जेक्ट्स प्रिपेअर कसे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बेसिक होऊन जातात है ना. त्याच्यासाठी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिलेक्ट होण्याचे चान्सेस हे वाढतात. का वाढतात? कारण तो 1 वर्ष पूर्ण आणि हे 3 वर्षाची तुमची मेहनत. आता ही जी आपण बॅच लॉन्च करतोय, ही बॅच काय, जर तुमची 12वी झाली असेल इज वेल अँड गुड. जर तुम्ही फर्स्ट इयरला असेल, सेकंड इयरला असेल तरी पण तुम्ही जॉइन करू शकता है ना. अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी बॅच आहे, जेणेकरून तुमची थरो स्टडी होईल, तुमची अंडरस्टँडिंग वाढेल, यूपीएससी ची सगळी बेसिक इन्फॉर्मेशन, सगळं नॉलेज तुम्हाला येईल आणि तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये उतराल तेव्हा फ्रेश, ठीक आहे, फुल्ली प्रिपेअर्ड राहा फर्स्ट अटेम्प्ट मध्येच. तर ह्या सगळ्या पर्पज साठी आपली ही बॅच आहे. तर फर्स्ट लेक्चर जर कोणी बघितलं नसेल तर आपलं एज्युकेशन एक अकॅडमी फॉर यूपीएससी एमपीएससी ह्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही बघून घ्या. आज आपलं लेक्चर आहे सेकंड लेक्चर, त्यामध्ये आपण हिस्ट्री, पॉलिटी अँड करंट अफेअर्स हे कसे तयार करायचे हे बघणार आहोत. आता तुम्ही म्हणसाल सर करंट अफेअर्स आहे, ठीक आहे, करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी, मग आम्ही 3 वर्षानंतर एक्झाम देणार आहोत, तर मग आजपासून करंट अफेअर्स करण्याची काय गरज आहे? यस, देयर इज अ नीड. का बरं? कारण की बघा यूपीएससीचा पॅटर्न आहे ना, हा फिक्स नसतो. नेहमी क्वेश्चन्स विचारण्याचे प्रकार, पॅटर्न हा चेंज होतो. आता यूपीएससी D-3 या इयर पर्यंत पण करंट अफेअर्स तुम्हाला विचारते, ठीक आहे. आणि करंट अफेअर्स म्हणजे नेमकं काय असतं? करंट अफेअर्स म्हणजे एक जी बॉडी आहे, कोणती कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असेल किंवा नॅशनल ह्युमन राईट कमिशन, कुठे ह्युमन राईट कमिशनचं व्हायोलेशन होत असेल, ठीक आहे, तर ही बॉडी नेहमी न्यूज मध्ये राहते. ती बॉडी पॉलिटी मध्ये पण मेन्शन आहे, बरोबर आहे, ती बॉडी करंट अफेअर्स मध्ये पण आलेली आहे. तर ही बॉडी तर चेंज होणार नाहीये, फक्त या बॉडी मध्ये होणाऱ्या अमेंडमेंट्स, जसं 2019 मध्ये काही अमेंडमेंट केले असेल, काही प्रोव्हिजन केले असेल, काही चेंजेस केले असेल, तर ते आपल्याला महत्त्वाचं होऊन जातं. त्याच्यासाठी करंट अफेअर्स हे तुम्हाला सुरुवातीपासूनच तयार करावं लागतं, ठीक आहे. तर आज आपण प्रत्येक 3 टॉपिक वरती कसं प्रिपेअर करायचं ठरवली, याच्याबद्दल सगळं डिस्कस करू. विल स्टार्ट विथ हिस्ट्री, ठीक आहे. आपण हिस्ट्री पासून सुरुवात करू नक्कीच. बघा, सुरुवात पहिली हिस्ट्री. सगळेजण विचार करत असतील काय सर हिस्ट्री पासून सुरुवात केली आहे ना. हिस्ट्री इज व्हेरी बोल्ड फ्लो, हिस्ट्री इज व्हेरी इंटरेस्टिंग माय डिअर फ्रेंड्स. जर तुमचं वाचन चांगलं असेल, जसं तुम्ही यूपीएससीच्या जर्नीमधून सुरू होता तेव्हा तुम्हाला माहिती पडते की हिस्ट्रीचा बेस आहे, सगळ्या गोष्टींचा बेस आहे. जर तुम्हाला हिस्ट्री माहित असेल, गौतम बुद्ध म्हणतात ना, ऑल दॅट वी आर इज द रिझल्ट ऑफ व्हॉट वी डिड बिफोर. आपण आज जे काही आहे ते कशामुळे आहे की आपले जुने कर्म काय आहे. जुने कर्म म्हणजे काय? हिस्ट्री काय आहे ना, आपली हिस्ट्री काय आहे. बघा, हिस्ट्री, मायथॉलॉजी हिस्ट्री ना, त्या 2 गोष्टी आपल्याला कशा एक्सप्लेन करतात? मायथॉलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, एव्हरी सब्जेक्ट इज लिंक्ड टू ईच अदर. व्हेनेवर यू आर प्रिपेअरिंग फॉर यूपीएससी, तुमचा हा अप्रोच असला पाहिजे की सगळे सब्जेक्ट हे एकमेकांशी लिंक आहेत. वेगळा सब्जेक्ट कोणता नसतो. यस, हिस्ट्री इज डिफरंट, जिओग्राफी इज डिफरंट, बट बोथ आर इंटरलिंक्ड टू ईच अदर, ठीक आहे. हे सब्जेक्ट एकमेकांशी इंटरलिंक असतात. आणि जेव्हा आपण मेन्स मध्ये आन्सर लिहितो तेव्हा ह्या सब्जेक्टची एक खिचडी बनावी लागते, आणि ती खिचडी ज्याला बनवता येते ना, देयर इज अ बेटर चान्सेस ऑफ गेटिंग सक्सेस इन द एक्झाम, ठीक आहे. तर ती खिचडी आपल्याला बनवता आली पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्या सब्जेक्टचा थोडा अभ्यास आम्ही सगळे प्रकार करून घेऊ, ठीक आहे. ओके, नाउ विल स्टार्ट विथ हिस्ट्री. रेफरन्स बुकची लिस्ट मी सांगेल, तसंच चॅनलवरून, या टेलिग्राम चॅनलवरून जे आहे एज्युकेशनचं, किंवा इंस्टाग्राम वरती तुम्हाला अपडेट करण्यात येईल आणि मी सांगेल. ओके, सो
फर्स्ट ऑफ ऑल हिस्ट्री. तर हिस्ट्रीमध्ये काय महत्वाचं आहे? हिस्ट्री का बरं, सगळ्यात पहिले असं आहे की हिस्ट्री का बरं आपल्याला बोरिंग वाटते ना, का बरं आपल्या जीवन वाटते की बाबा नाही हिस्ट्री नको, का बरं? कारण हिस्ट्रीमध्ये भरपूर सारे इव्हेंट्स हे सायमल्टेनियसली चालत असतात. आता तुम्हाला हिस्ट्रीचं नॉलेज नाही, मी फक्त एक्झाम्पल देतोय. ते एक्झाम्पल देतोय तर असं नका विचार करून की बापरे सर हे तर ऐकलंच नाही. ऑब्विसली आता तुम्ही प्रिपेयर करणार आहात, आता तुम्ही सुरुवात करणार आहात, आपको कैसे पता चलेगा ना, हम तो अभी शुरुआत करने जा रहे हैं. ठीक है. हिस्ट्री में जो इव्हेंट्स होते हैं ना, जे काही इव्हेंट्स हिस्ट्रीमध्ये असतात ते सायमल्टेनियसली होत असतात. आता कसे सायमल्टेनियसली होत असतात बघा. 1915 डायरेक्ट पेपर देखील गेलो, गांधीजी भारतामध्ये आले. साऊथ आफ्रिकेमध्ये गेले होते ट्रिपसाठी, मस्त 22 वर्ष राहिले तिथे, बढिया. ठीक आहे. त्यानंतर भारतात आले. आता 1915 मध्ये गांधीजी भारतात आले. याचा अर्थ असा आहे का की गांधीजी भारतात आले तेव्हापासून आपण स्वातंत्र्य संग्राम चळवळ सुरू केली? नाही. याच्या आधी पण भारतामध्ये मोठाले लीडर होते. 1884 काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसचे लीडर पूर्ण भारतभर फिरत होते, लोकांना अवेअर करण्याचा प्रयत्न करत होते की ब्रिटिशर्स हे आपल्याला एक्सप्लॉइट करत आहेत. ठीक आहे. आपल्याच देशावरती ते राज करतायत, आपण गुलामीचं जीवन जगतोय, हे लोकांना जागरूक करत होते. त्यानंतर लीडर्स आले, त्यांना जहाल लीडर म्हणतो. कोणते लीडर्स होते? तिलक, अरविंद घोष, लाल बालपाल, लाला लजपत राय हे रस्त्यावर आले. हे रस्त्यावरती काय केले यांनी दाखवलं की बाबा ब्रिटिशांसमोर, इंग्रजांसमोर दयावया करून या गोष्टी काही होणार नाही. एनसीईआरटी ची लिस्ट टेलिग्राम चॅनलचं सगळं ते पाठवलेलं आहे तुम्हाला. ओके. सो त्याच्यावरती तुम्हाला सगळे अपडेट मिळून जातील. मी सांगतो तुम्हाला. येस ओके. अच्छा व्हॉट्सअप वर पाठवतो. ठीक. एनसीईआरटी ची जी काही लिस्ट आहे ही तुम्हाला व्हॉट्सअप वरती मिळून जाईल. ओके. व्हॉट्सअप वरती पाठवलेली आहे. तर ही लिस्ट जी आहे आपली कोणकोणत्या एनसीईआरटीज वाचायच्या आहेत, कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे हे तर आपण क्लासमध्ये बघू. तर एनसीईआरटी कोणकोणत्या रिक्वायर्ड आहेत, काय काय वाचायचं आहे याची जी लिस्ट आहे ही व्हॉट्सअप वरती तुम्हाला पाठवलेली आहे. तर ते बघून घ्या. ओके. तो आपण डिस्कस करत होतो तिलक, बोस, लाल बालपाल, ट्रिनिटी हे लोक आले. यांनी काय केलं? यांनी रस्त्यावरची लढाई सुरू केली. रस्त्यावरची लढाई म्हणजे काय? पार्टिशन ऑफ बेंगॉल, बेंगॉलची फाळणी जेव्हा केली तेव्हा रस्त्यावर उतरून स्वदेशी मुवमेंट नाही. आता ब्रिटिशांना हँड टू हँड लढल्याशिवाय पर्याय नाही, फेस टू फेस लढावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही हे या लोकांना कळून चुकलं. तसे भरपूर सारे इव्हेंट्स हे सायमल्टेनियसली चालत असतात. औरंगजेबची मृत्यू झाली तेव्हापासून मुघलांचं डिक्लाइन सुरू झालं, हे 1857 पर्यंत 150 वर्ष डिक्लाइन झालं. ठीक आहे ना. तसे भरपूर सारे इव्हेंट्स जे असतात ते सायमल्टेनियसली होत असतात. त्यामुळे काय होतं, हिस्ट्री आपल्याला समजायला कठीण जाते. आम्ही तोच प्रयत्न करतो की सुटसुटीत प्रमाणे तुमच्या समोर कशी मांडायची, सगळे इव्हेंट्स एकमेकांशी कनेक्ट कसे करायचे याचा प्रयत्न आम्ही हे करतो. ठीक आहे. सो आपण कशा प्रकारे त्याचा स्टडी केला पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे आता. ठीक आहे. विल डिस्कस वन बाय वन टॉपिक वाईज. बघा, सगळ्यात पहिले लिस्ट तुम्हाला पाठवलेली आहे, काय काय वाचायचं आहे. ठीक आहे. रेफरन्स बुकची लिस्ट पाठवलेली आहे व्हॉट्सअप वरती. रेफरन्स बुक वगैरे या गोष्टी तर मॅटर करतातच, बट रीड कसं करायचं हे खूप मॅटर करतं. कोणतीही गोष्ट रीड कशी करायची, बुक्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये, काय अवेलेबल नाही सगळं अवेलेबल आहे. एव्हरीथिंग इज अवेलेबल इन मार्केट, बट हाऊ टू रीड, व्हॉट टू रीड अँड व्हॉट नॉट टू रीड इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. काय वाचायचं याच्यापेक्षा काय वाचायचं नाही आणि काय करायचं नाही ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण की मार्केटमध्ये प्रत्येक रस्त्याने चालणारा माणूस तुम्हाला एक बुक सजेस्ट करतो की तू हे बुक वाच यूपीएससी साठी, है ना. तर काय वाचायचं नाही, कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं हे खूप महत्त्वाचं आहे. काय वाचायचं काय नाही हे तर सगळे सांगतील तुम्हाला, हे सगळं सांगतील. मार्केटमध्ये इझिली 1000 व्हिडिओ भेटून जाईल तुम्हाला काय वाचायचं काय नाही. पण ते कसं वाचायचं, प्रिपेअर कसं करायचं, थरोली स्टडी कशी करायची हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा सक्सेस मिळते. अदरवाईज फॉर्म भरतोय आपण, एक्झाम देतोय, याला काही अर्थ नाही. ठीक आहे. तर आपण टॉपिक वाईज डिस्कस करू की हिस्ट्रीची स्टडी करायची कशी. सगळ्यात पहिले मुवमेंट्स बघा, मुवमेंट्स चळवळी. आता आपल्याला माहिती आहे
स्वातंत्र्य काळासाठी आपण स्वातंत्र्यासाठी खूप चळवळी केल्या, प्रत्येक खूप सारे लीडर्स होते, चळवळी केल्या आपण, ब्रिटिशांच्या विरुद्ध आपण लढा दिला. तर त्या चळवळीवरती प्रश्न येतात, खूप प्रश्न येतात, ऑब्विसली विचारायलाच पाहिजे है ना. एवढा गौरवशाली आपला इतिहास आहे, तर चळवळीवरती तर प्रश्न विचारतील. ह्या चळवळीवरती जर प्रश्न जेव्हा विचारतात, मुवमेंट्स वरती जेव्हा प्रश्न विचारतात, तेव्हा कोणतीही मुवमेंट आपण रीड करतो तेव्हा ती कशी रीड करायची हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे, तर बघा कोणतीही मुवमेंट राहते तिचं एक कारण राहतं, वाय. कोणत्याही मुवमेंट मागं एक कारण राहतं की नाही, बरोबर ना. सायमन कमिशन भारतामध्ये आलं, सांगेल नंतर तुम्हाला. ठीक आहे, सायमन कमिशनचं एक्झाम्पल किंवा लेटेस्ट एक्झाम्पल बघा. फार्म बिलच्या विरोधात आंदोलन झालं. काय रिझन आंदोलन झालं, याच्या मागे रिझन काय होतं, फार्म बिल पास झालं. काही लोकांना आवडलं, काही लोकांना आवडलं नाही, हा वेगळा मुद्दा. बट आंदोलन का सुरू झालं, आंदोलन किसान आंदोलन याच्यामुळे सुरू झालं की फार्म लॉज पास केले होते गव्हर्नमेंटनी. ते काही किसानांना आवडत नव्हते, त्याच्यामुळे ते रस्त्यावर उतरले आणि मुवमेंट सुरू झाली. त्यामुळे काय होतं, रिझन बिहाइंड द मुवमेंट. आता असं तर नाही ना की बाबा काल रात्री झोपलो, सकाळी आठवले चलो आज कुछ तूफानी करते, असं तर नाही की चला आज मुवमेंट करू, असं नाही. देयर इज रिझन फॉर एव्हरीथिंग, है ना. प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही रिझन राहतं. तो व्हाय. सेकंड, वेअर. मुवमेंट कुठे झाली माहिती पाहिजे की नाही आपल्याला. महाराष्ट्र शेतकरी, महाराष्ट्रातला काही प्रॉब्लेम असेल तर महाराष्ट्रातले लोक गुजरातला जाऊन मुवमेंट करतील का, नाही. लोकेशन, प्लेस ऑफ मुवमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या मुवमेंटची प्लेस काय आहे हे खूप महत्वाचं आहे. तर वेअर, स्टेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही एमपीएससी 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 मध्ये स्टेट मध्ये पण आतमध्ये सिटी इज इम्पॉर्टंट, प्लेस इज इम्पॉर्टंट, एरिया इज इम्पॉर्टंट. whenever you are opting for the UPSC मध्ये प्लेस, स्टेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेट मध्ये जर एखादी चांगली फेमस जागा असेल जिथे जसं चंपारण सत्याग्रह झाला असेल ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, चंपारण बिहार. तर वेअर, व्हेन, केव्हा. डब्ल्यूएच क्वेश्चन नाही खेळतोय बरं आपण ग्रामर मधलं, इंग्लिश ग्रामर मधलं. हे क्वेश्चन्स विचारावं लागतात. कोणते मुवमेंटचे आन्सर किंवा कोणती मुवमेंट्स रीड करताना हे क्वेश्चन विचारावं लागतं स्वतःला की बाबा का बरं झाली मुवमेंट, का बरं लोक आले, का बरं लोकांनी मुवमेंट घेतली, त्यानंतर कुठे झाली मुवमेंट. ठीक आहे, लोकेशन काय होती, त्याचा टाइम काय होता, केव्हा झाली होती, 1919 मध्ये झाली होती, ती केव्हा झाली होती, है ना. याच्यानंतर जेव्हा 10 वर्षांनी आपण डिस्कस करू, एखादा मोर्चा निघेल, तेव्हा तुम्ही काय सांगता, अरे हो शेतकऱ्यांचा मोर्चा पण निघला होता 2022 मध्ये, किसान आंदोलन 2022 मध्ये निघलं होतं, है ना, गव्हर्नमेंट विरुद्ध. आहेत तशा गोष्टी. त्यामुळे टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट ते वेन मध्ये. ओके, देन हू म्हणजे काय, कोण. सर्वांना तेवढंच माहिती आहे आम्हाला, हू म्हणजे कोण. सांगण्याचा अर्थ असा की कोणतीही मुवमेंट राहते ना, त्या मुवमेंटला लीडर्स असतात. असं तर नाही कोणती मुवमेंट, ते बघा रस्त्यावरती जो मॉब उतरतो ना त्याला मुवमेंट नसते म्हणत. जो मॉब रस्त्यावरती उतरतो, तोडफोड होते सगळे, याला मुवमेंट नसतात म्हणत. जी मुवमेंट विथ डिसिप्लिन राहते, त्याचे लीडर्स राहतात. कोणत्या तरी एका लीडर्सच्या अंडर ती मुवमेंट समोर जायचं. जसं मराठा मोर्चा, छत्रपती संभाजी महाराज उतरले, त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी मोर्चे सुरू झाले रिझर्वेशन साठी महाराष्ट्रामध्ये, है ना. अशा भरपूर साऱ्या गोष्टींचे लीडर्स असतात. त्या लीडर्सच्या अंडर मध्ये त्या मुवमेंट्स चालू राहतात. ओके, the leaders are very important. And last but not the least, obviously, participation. पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग आहे की नाही. सहभाग महत्वाचा आहे की नाही. यूपीएससी सगळ्यात जास्त इथे तुम्हाला फसवते पार्टिसिपेशन मध्ये फसवते की नाही, की बाबा पार्टिसिपेशन कोणी केलं होतं. 1857 चा जेव्हा उठाव झाला, आपण ऑब्विसली इतिहास मध्ये सगळं शिकू, मी फक्त एक्झाम्पल देतोय. ठीक आहे, जेव्हा कोणताही उठाव आपण शिकू तेव्हा उठावामध्ये, आता हाच उठावाचा परत एक्झाम्पल देतो, फार्म बिल. ठीक आहे, फार्म बिल विरुद्ध मोर्चा सुरू झाला. त्या मोर्चामध्ये कोणता बिझनेसमॅन दिसला का तुम्हाला, किंवा ज्याचा शॉप आहे, ज्याच्या घरी शेती नाही, तो कशाला जाईल तिथे, कारण की शेतकऱ्यांचा मोर्चा होता. बरोबर आहे. तर प्रश्न येताना काय येईल, या मुवमेंट मध्ये पार्टिसिपेशन झाले, वुमन्स पार्टिसिपेशन झाल्या होत्या का, वुमन्स होत्या का तिथे, लहान लेकरं होते का तिथे, युथ होते का तिथे, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स होते का तिथे. ठीक आहे, रिलीजियस, ऑब्वियसली रिलीजन मॅटर करतात, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट. रिलीजन पार्टिसिपेशन कसं होतं. त्यानंतर देशातले जे कॅपिटलाइज क्लास म्हणतो, ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, तो क्लास होता का,
तर तिथे काय होते, मेनली शेतकरी. तर प्रश्न युपीएससी तिथे विचारते की बाबा यस सांगा, चला तुम्हाला तर सगळं माहिती आता, मुवमेंट कोणी केली, कशासाठी केली, कुठे झाली, का बरं झाली, हे पण सांगा ना, की मुवमेंट मध्ये सामील कोण कोण होतं, हे पण तर माहिती पाहिजे ना आपल्याला, है ना. त्याच्यासाठी पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज हाऊ यू नीड टू रीड द मुवमेंट्स व्हाईल यू आर रीडिंग द बुक्स. ठीक आहे, जेव्हा तुम्ही काही रीड करता तेव्हा मुवमेंट्स अशा रीड करावं लागतात, तेव्हा जेणेकरून तेव्हा तुमचे सगळे क्वेश्चन्स रिलेटेड टू मुवमेंट्स त्याच्यामध्ये कव्हर होतात. दिस स्ट्रॅटेजी हाऊ टू रीड इज व्हेरी इम्पॉर्टंट माय फ्रेंड्स. ठीक आहे, मी परत सांगतो, मार्केटमध्ये मटेरियल खूप अवेलेबल आहे, पण मटेरियल वरूनच जर सगळं झालं असतं तर सगळेच कलेक्टर झाले असते. दॅट इज वाय वी नीड गायडन्स. मार्गदर्शन कशासाठी असतं, की कसं वाचायचं हे खूप महत्वाचं आहे. युपीएससी हे समुद्र आहे, समुद्र पोहू शकत नाही माणूस, तर काहीतरी तुम्हाला शोधावं लागेल ना, की बाबा किती वाचायचं, किती वेळेस वाचायचं, काय वाचायचं. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला एक वेगळं सांगेल, सेपरेट सांगेल, प्रत्येक व्यक्ती 5 ऑप्शन वेगळे देते, पण आपण कशावर स्टँड करायचं, कोणतं मार्गदर्शन घ्यायचं, कसं वाचायचं, दिस इज नीड टू फोकस. ठीक आहे, सो दिस इज हाऊ यू नीड टू रीड द मुवमेंट्स. अशा प्रकारे मुवमेंट्स रीड करावं लागतात. नाउ सेकंड पॉइंट, I hope you have done down it. Okay. Then next, sessions. तुम्ही एनसीईआरटी खोलता, स्पेक्ट्रम कोणती हिस्ट्रीची एनसीईआरटी खोलली, बुक स्पेक्ट्रम खोललं, स्पेक्ट्रम नावाचं एक स्पेक्ट्रम येतं ते खोललं राजू अहिरचं, तुम्हाला दिसतं की या सेशन मध्ये हे झालं, या सेशन मध्ये हा ठराव घेण्यात आला, या सेशन मध्ये हे रिझोल्यूशन पास करण्यात आलं. तर सेशन्स खूप महत्त्वाचे असतात. सेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात. कोणत्या सेशन मध्ये काय झालं, ठीक आहे, 1907 परत 1907 सुरत स्प्लिट, तिथे काँग्रेस ही फुटली. ठीक आहे, हे माहिती पाहिजे का नाही आपल्याला, कधी कोणत्या सेशन मध्ये काय झालं आपल्याला ते माहिती आहे. काँग्रेस सेशन घ्यायची, काँग्रेस सेशन पूर्ण भारतामध्ये घ्यायची. ठीक आहे, तर या सेशन मध्ये वेगवेगळे रिझोल्युशन्स पास व्हायचे. रिझोल्युशन म्हणजे काय असतं, ऑब्जेक्टिव्ह असतं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय असतं, टास्क टू परफॉर्म. येणाऱ्या काळामध्ये आपण कशी पार्टी समोर नेणार आहे, कशी आपली मुवमेंट समोर नेणार आहे, या सगळ्या गोष्टी त्या रिझोल्युशन मध्ये असतात. तर सेशन्स मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी होतात, त्या सेशन्स कसे रीड करायचे, परत तोच इश्यू, सेशन्स कसे रीड करायचे, हाऊ टू रीड सेशन्स. त्यातला पहिला पॉइंट प्रेसिडेंट. प्रेसिडेंटच्या पण आधी कुठे होता हे तर माहिती पाहिजे ना आपल्याला. वेअर, अगेन प्रश्न 2 वेळेस विचारलाय की असं कोणतं सेशन आहे जिथे महात्मा गांधी हे प्रेसिडेंट होते. विचारतात असं काँग्रेस सेशन कोणतं आहे की जिथे महात्मा गांधी प्रेसिडेंट होते, असं कोणतं सेशन आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस 2 भागामध्ये डिवाइड झाली, हे सेशन आहे सुरत सेशन. सुरत स्प्लिट 1907 माहिती आहे आपल्याला, त्याच्यासाठी वेअर सेशन हे कुठे झालं हे माहिती पाहिजे ऑब्वियसली. आता कुठे झाला आहे त्यानंतर हू वॉज द प्रेसिडेंट असतो की नाही. अरे 10 माणसं जर आपण भेटलो तर एक जण एक बोलतो, त्यांना मॉनिटर करण्यासाठी कोणी हवंय की नाही. त्याच्यासाठी कोणत्याही सेशनचा काय असतो, प्रेसिडेंट असतो. प्रेसिडेंट काय करतो, सगळ्यांना मॉनिटर करतो की कोणता टॉपिक करायचा आहे, पुन्हा सगळ्यांना सारखी संधी बोलण्यासाठी द्यायची आहे. ठीक आहे, सगळे सेशन बघायचं आहे, याच्यासाठी तो असतो प्रेसिडेंट. प्रेसिडेंट मॉनिटर द सेशन. बरोबर आहे, प्रेसिडेंट. नाउ रिझोल्यूशन. रिझोल्यूशन जे आपण सेशन घेतले, ठीक आहे, जे आपलं सेशन झालंय त्या सेशन मध्ये रिझोल्यूशन काय आहे. रिझोल्यूशन म्हणजे काय की काय ठरवलं त्यांनी की या सेशन नंतर आपल्याला काय करायचं. या सेशन मध्ये आपल्याला शांत बसायचं आहे की मुवमेंट आपली तीव्र करायची आहे की गव्हर्नमेंट सोबत काही कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला काढायचा आहे. अरे काही ना काही सोल्युशन काढावं लागेल ना, नाही तर मुवमेंट सुरू आहे, आपण डेव्हलपमेंटचं काम करतोय आणि काही माहितीच नाही, कुठे जायचं आहे एंड माहिती नाही, स्टॉप कुठे करायचा आहे माहिती नाही. दॅट इज वाय रिझोल्युशन्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. रिझोल्युशन मध्ये आपल्याला सांगण्यात येतं की बाबा आपल्याला समोर काय करायचं आहे, आपले फ्युचर ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहेत, कोणते टास्क आपल्याला समोर परफॉर्म करायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यासाठी रिझोल्युशन्स आर इम्पॉर्टंट. अँड लास्ट नॉट द लिस्ट, गव्हर्नमेंट रिस्पॉन्स.
काय मित्रांनो, गव्हर्नमेंट रिस्पॉन्स, की त्या रिझोल्युशन वरती गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्स काय आला, गव्हर्नमेंटने ऐकून घेतलं, गव्हर्नमेंट त्यातून काही मार्ग काढला, मध्यम मार्ग आहे ना तो काढला, की गव्हर्नमेंटने कम्प्लिटली इग्नोर केलं, या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट रिस्पॉन्स. आता गव्हर्नमेंट रिस्पॉन्स नंतर परत आपल्याला एक कॅच मिळतं, याच्यानंतर लोकांचे रिएक्शन काय, जर सगळे मुद्दे सॉर्ट आउट झाले तर पीस, अदरवाइज मूवमेंट कंटिन्यूज. दॅट इज व्हाय रिझोल्युशन्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे, this is about the session. First of all, we have discussed movements, how to read movements, then sessions, की sessions कसे रीड करायला हवे हे पण आपण डिस्कस केलं. Now we will discuss next one. बघा, चळवळी आपण डिस्कस केल्या. गांधीजी जेव्हा भारतात येतात, 75 अमृत उत्सव महोत्सव आपलं चालू होणार आहे. ठीक आहे, गांधीजी भारतामध्ये येतात तेव्हापासून प्रत्येक पार्ट आणि प्रत्येक पोर्शन हा इम्पॉर्टंट आहे, त्यातलं काहीही आपण स्किप करू शकत नाही. आता सुरुवातीला आपल्याला माहिती आहे राज्य राजवाडे भारतामध्ये खूप होते. देयर वर मेनी प्रिन्सली स्टेट इन इंडिया. ठीक आहे, इंडियामध्ये खूप सारे प्रिन्सली स्टेट होते. त्या सगळ्या प्रिन्सली स्टेटला कॉन्क्वेस्ट कसं केलं ब्रिटिशांनी, कॉन्क्वेस्ट म्हणजे जिंकणे, कॉन्क्वेस्ट ऑफ प्रिन्सली स्टेट्स. आता काही महत्व कसे खूप होते स्टेट. ठीक आहे, पण काही महत्वाचे स्टेट्स कोणते होते. ठीक आहे, जसं बेंगॉल, मद्रास, हैदराबाद, अवध, झांसी. आठवलं ना राणी लक्ष्मीबाई, मेरी झांसी नाही दूंगी, मी माझी झांसी देणार नाही. त्या वाक्यामागचं कारण काय होतं, कशा प्रकारे मैसूर, टिपू सुलतान, इट्स बेटर टू लिव्ह वन डे लाईक अ लायन दॅन लाईफ टाइम ॲज अ गोट. आयुष्यभर बकरी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगलेलं बरं. ते होते ते टिपू सुलतान. मराठास, Mughals. After the decline of Mughals, Marathas were the mightiest power in India. एवढी माइटी पॉवर असून सुद्धा मराठा कसे हरले, काय डिप्लोमसी होती ब्रिटिशांची, बिकॉज ब्रिटिशर्स रेग्युलेट बाय द सिस्टीम. काय होतं, ब्रिटिश हिस्ट्री मधून आपल्याला एक गोष्ट कशी समजतं, आपल्या ज्या राजे होते, राजे महाराजे, पर्सनॅलिटी बेस्ड पॉलिटिक्स. एक पर्सन, पृथ्वीराज चव्हाणच्या मागे पूर्ण प्रजा, सिंगल पर्सन. ठीक आहे, बरोबर आहे. पृथ्वीराज वॉज अ कॅरिस्मॅटिक लीडर, एक कॅरिस्मॅटिक लीडर. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, तिकडे मैसूरमध्ये टिपू, बेंगॉल, प्रत्येकडे काय होते, मराठामध्ये पेशवा शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डिफरंट लीडर्स. पण कसे होते, कॅरिस्मॅटिक लीडर्स, पर्सनॅलिटी बेस्ड लीडर्स म्हणतात ना. हाऊ ब्रिटिशर्स वर सक्सेसफुल इन डिफेटिंग द डिफरंट प्रिन्सली स्टेट. एवढे पॉवरफुल स्टेट असताना सुद्धा ब्रिटिशर्सनी पूर्ण प्रिन्सली स्टेटला कसं हरवलं, याच्या मागे रिस्पॉन्सिबल होती त्यांची सिस्टीम. आता नाव व्हॉट इज सिस्टीम, कसं सांगतो तुम्हाला बघा. लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ मैसूर, टिपू सुलतान अँड हैदर अली. टेन्शन घ्यायचं नाही, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत, फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. ठीक आहे, आता बघा, एवढी ताकद होती ब्रिटिशांमध्ये की मैसूरला एका ओव्हरमध्ये हरवेल. 4 ओव्हर खेळावं लागले मराठा, 4 ओव्हर खेळावं लागले तेव्हा मराठा कॅप्चर करता आला, मराठा प्रोव्हिन्स जिंकता आला. ब्रिटिशांची एवढी ताकद नव्हती, पण ब्रिटिशांजवळ काय एक ताकद होती, एक स्किल होती, डिप्लोमसी. ती कशी होती, आपल्या इकडे एक राजा, कंसिडर हियर इज पेशवा, चिंते की चाल, बाजीराव की तलवार, है ना, कभी भी संदेह नहीं करते, कभी मार दे सकती है. ऐकलं तुम्ही. ठीक आहे, आता ही वॉज अ कॅरिस्मॅटिक लीडर. ठीक आहे, नाउ हियर आर ब्रिटिशर्स, बरोबर. यांच्याकडनं फाईट कोण करायचा, पेशवा, बरोबर आहे. यांच्याकडनं फाईट कोण करायचा, अरे एक ऑफिसर यायचा ब्रिटिश वरून, एक ऑफिसर यायचा ब्रिटन वरून,
कोणताही असेल तो ब्रिटिशर्स सरळ कॅरिस्मॅटिक लीडरला फाइट करायचा, कॅरिस्मॅटिक लीडरला चॅलेंज करायचा का माझ्या मैदान में देखते किसमें कितना है दम. ठीक है. काय व्हायचं ऑब्वियसली चित्ते की चाल उसको बोलतो है भाग गए. ब्रिटिश ऑफिसर हरले, लगेच माफी, सॉरी सर गलती झाली, बरं चुकी झाली, याच्यानंतर असं होणार नाही. परत काही दिवसांनी स्वतःला परत प्रिपेअर करायचं, प्रिपेअर फॉर वॉर. अगेन वन ब्रिटिश ऑफिसर कम, अगेन ही चॅलेंज दिस पर्सनॅलिटी, अगेन मराठा परत दूधात त्यांना, परत ते हातात ब्रिटिशर्स परत जातात मराठाजवळ, सॉरी सर चुकला, थोडं आम्ही ऑफिसरच सस्पेंड करून टाकू त्याला. ठीक आहे. परत वापस बोला, परत तिसरा ऑफिसर आला, परत वॉरसाठी तयारी केली, अगेन ही चॅलेंज. अरे बाबा दे आर चॅलेंजिंग सेम पर्सनॅलिटी अगेन अँड अगेन. ती पर्सनॅलिटी एकदा तर डिफीट होईल ना. अरे एकदा तो वॉर तुम्ही हारचाल ना 10 वेळा जिंकल्यानंतर. दे वर वेटिंग फॉर सच इव्हेंट्स ओनली. दैट इज व्हाई देयर सिस्टम इज इंपॉर्टेंट. आप गए, आपकी जगह कोई और आएगा, और गया उसकी जगह कोई और आएगा, उसकी जगह कोई और आएगा. बघितलं असं ना भारतामध्ये राष्ट्रपती शासन एखाद्या राज्यामध्ये लागलं तर काम सगळं थांबतं का? नाही थांबत. का पण थांबत नाही? कारण की आपला जो सिस्टीम आहे, कोणती सिस्टीम आहे, आयएएस, आयपीएस, आयएफएस, हे सगळे काम करतात. फक्त मंत्री त्यांच्यावर मॉनिटर करतात. मंत्री नसतात काम अडकतं का? नाही अडकत. असे कितीतरी राज्य आहे, समजा तिथे राष्ट्रपती लागली, मंत्री तर नसतात, आमदार नसतात. कोण काम करतं? ते आयएएस, आयपीएस हे जे आहेत लोक, ऑफिशियल्स, हे लोक काम करतात. हे सिस्टीमचे फॉर्म करतात. ठीक आहे. दिस इज हाऊ यू नीड टू रीड द हिस्ट्री. अशा प्रकारे तुम्हाला हिस्ट्री रीड करावं लागेल. ठीक आहे. आय होप यू आर गेटिंग द थिंग्स. तुम्हाला गोष्टी समजत आहेत, काही नाही होत आहे. ठीक आहे. पहिला लेक्चर तुम्हाला बघणं गरजेचं आहे. पहिलं लेक्चर आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे, एज्युनेशन अकॅडमी वरती. तर पहिलं लेक्चर बघा. इथे मधुर सरांनी सगळे बेसिक एक मॅप तुमच्यासाठी तयार करून ठेवलेला आहे. ठीक आहे. दिस इज अबाउट द हिस्ट्री. नाउ वी विल डिस्कस द करंट अफेअर्स. करंट अफेअर्सचा पार्ट डिस्कस करू की हाऊ यू नीड टू रीड द करंट अफेअर्स. परत एकदा सांगतोय, तुमच्या WhatsApp वरती तुम्हाला लिस्ट ही पाठवण्यात आलेली आहे रेफरन्स बुकची, एनसीईआरटीची. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण म्हणतो ना कोणत्या ठिकाणी जर पोहोचायचं असेल तर 10 मिनिटं आधी जर घरून लवकर निघणं इट इज गुड. का बरं? यू नो ना, यू वांट टू प्रिपेयर फॉर यूपीएससी, आपको फ्यूचर में यूपीएससी की प्रिपरेशन करनी है. फिर ग्रेजुएशन के बाद क्यों, अभी से स्टार्ट करो. ग्रेजुएशन होने तक आपका पूरा एक बेस बन जाएगा. यू विल बी रेडी फॉर द फर्स्ट अटेम्प्ट. आप सीधा ग्रेजुएशन खत्म होने के बाद आपका फुल फ्रेश फर्स्ट अटेम्प्ट दे सकते हो. उसके पीछे आपकी 3 साल की मेहनत रहेगी. सोचो, 3 साल की मेहनत रहेगी आपकी. इट विल बी वेरी इजी फॉर यू टू गेट इनटू यूपीएससी सिविल सर्विसेज, सीपी सिविल सर्विसेज इन वेरी फर्स्ट अटेम्प्ट. आपके पास चांस रहेगा, है ना. ये बोलना आसान होता है, इट्स बेटर टू लेट देन नेवर, लेकिन एक बार लेट हो जाओ तो इट विल बी वेरी डिफिकल्ट टू कोप अप विद द स्टूडेंट, क्योंकि फ्रेश लोग पीछे से आ रहे नए जोश के साथ आ रहे. ठीक है. तो आपको खुद को तैयार करना पड़ेगा. तैयारी के बिना कुछ नहीं मिलता ना. हार्ड वर्क इज द की टू द सक्सेस. River cuts the rock not because of its power but because of its consistency. So never lose your hope. Always work hard to achieve your goal because we are born to succeed, not to fail. आप कठीण मेहनत जर थोडी 3 वर्ष जर करत गेले तर तुम्हाला सक्सेस भेटण्याचे चान्सेस कंपॅरेटिव्हली वाढतात. सगळा अभ्यास झालेला आहे. त्याच्यासाठी ही बॅच आहे. ही एक स्पेशलिस्ट बॅच आहे. ठीक आहे. याच्यावर रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप असतात कारण त्याच्यामध्ये तुमची 3 वर्षाची मेहनत राहते, तो फोकस राहतो, तुम्ही यूपीएससी शी कनेक्ट राहतो तुमचं. ओके. सो नेक्स्ट इज करंट अफेयर्स. लेट मी ड्रिंक वॉटर. बघा, जसं मी सांगितलं तुम्हाला, मनात प्रश्न येईल की सर इट इज करंट अफेअर्स आणि करंट अफेअर्स आहेत तर मग शेवटी सर आम्ही नंतर राहतो ना जेव्हा आम्ही ग्रॅज्युएशन पास होईल. ठीक आहे. तर असं नसतं. मी परत एकदा ते सांगतो की D-3 इयर्स. डी म्हणजे प्रेझेंट डेट -3 इयर्स. एकदा तुम्ही बाहेर पडले की 3 वर्षाचे करंट अफेअर्स करणं खूप कठीण जातं कारण की रिवाइज करावं लागतं. वाचणं एकदा वाचून सोडल्याला काही अर्थ नाही. यूपीएससी मध्ये कोणतीही गोष्ट जर कमीत कमी तुम्ही 4दा वाचू शकत नसाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी काहीही फायद्याची नाही.
हे लिहून घ्या. कारण की ॲव्हरेज लोकांसाठी है ना, जर तुम्ही बेसिकली स्वामी विवेकानंद सारखे आंबेडकरांसारखे जर तुमच्यात गुण असेल की एकदा रीड केलं आणि बस लक्षात राहिलं तर मग ठीक आहे. बट चारदा रीड करावं लागतं, कारण एक्झामच्या आधी भरपूर साऱ्या गोष्टी कन्फ्युजिंग राहतात, माहिती पडत नाही की आपण याच्या आधी वाचलं काय, त्याच्यानंतर वाचलं काय. त्याच्यासाठी कंटिन्युअस रीडिंग महत्त्वाचं राहते. करंट अफेअर्स चेंज होत नसतं, एखादी स्कीम नवीन येते फक्त, पण एखादी स्कीम येते त्याच्यामध्ये नोडल एजन्सी नेहमी सेम राहते, मिनिस्ट्री सेम राहते. त्याच्यामध्ये स्कीम जर तुम्हाला माहिती असेल, त्याच्यामध्ये काही एखादी बॉडी असेल, कॉन्स्टिट्युशनल बॉडीवरती येते, स्टॅच्युटरी बॉडीज हे काय असतात हे सगळं आपण नंतर बघू. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते की तुम्हाला त्या बॉडी बद्दल माहिती असणं गरजेचं राहतं, तो पाठ करायचा नसतो. ठीक आहे. आता ट्रॉपिकल सायक्लॉन्स, दिलीप मुंडे सर विल टीच यू जॉग्राफी. ठीक आहे. तर जॉग्राफी मध्ये सरांना सगळं शिकवायचं आहे, सरांसमोर सगळं जॉग्राफी आहे, बरोबर आहे. ते पर्टिक्युलर इथे व्होल्कॅनो इरप्ट झाला तर ती गोष्ट पर्टिक्युलर शिकवतील का? शिकवतील. ऍक्टिव्ह व्होल्कॅनो कुठे कुठे आहेत हे नक्की शिकवतील तुम्हाला, पण सरांना पर्टिक्युलर शिकवता येतं का? त्यांना सगळा सब्जेक्ट शिकवायचा आहे. होल नेशन अप्रोच असतो ना तसा, सगळा सब्जेक्ट त्यांना शिकवायचा. करंट अफेअर्स मध्ये काय येतं? बॅरन आयलँड ते कुठे आहे प्रश्न विचारला होता. आता ते इंडियन ओशन मध्ये आहे. आता प्रश्न काय विचारला होता? प्रश्न विचारला होता कारण की बॅरन आयलँड हे ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे, तिथून व्होल्कॅनो इरप्ट झाला होता. ठीक आहे. त्यामुळे विचारण्यात आलं की बाबा बॅरन आयलँड कुठे आहे. तर जॉग्राफी मध्ये दिलीप सर सगळं शिकवतील, पण करंट ते राहतं की पर्टिक्युलर. त्यासाठी NHRC, स्टॅच्युटरीज बॉडीज, ह्या बॉडीज कशा असतात, नॅशनल ह्युमन राईट कमिशन वगैरे हे सगळं मधून सर शिकवते. सगळं इथे होईल, काही काळजी करण्याची गरज नाही, सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. फक्त सांगतोय की प्रश्न कसे विचारले जातात, कुठून विचारले जातात, आणि त्याचा करंट अफेअर्स म्हणजे करंटशी रिलेव्हन्स काय हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. ठीक आहे. NHRC, नॅशनल ह्युमन राईट कमिशन. ठीक आहे. मानवी हक्कांचं उल्लंघन होऊ नये यासाठी जी कमिशन असते त्याला म्हणतात NHRC. ठीक आहे. तर तिथे बॉडी आहे, ती आजकाल बनलेली आहे, जुन्या काळापासून आहे, पॉलिटीमध्ये आहे. लक्ष्मीकांत वाचा, NCERT वाचा, तुम्हाला NHRC वरती तुम्हाला चॅप्टर्स भेटेल, विकिपीडियावरती भेटेल. आता ही बॉडी नवीन बनवली का? गव्हर्नमेंटनी नाही बनवली. त्याच्यामध्ये मेंबर्स कोण राहतात, त्याचा चेअरमन कोण राहतो, त्यांचा कार्यकाळ किती राहतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचाव्या लागतात, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. आता प्रश्न विचारतात कुठून करंट अफेअर्स वरती, जर त्याच्यामध्ये काही चेंज केला असेल गव्हर्नमेंटनी, अरे गव्हर्नमेंट आहे ना, स्टॅच्युटरी बॉडी आहे, करू शकते ना चेंज, करू शकते. पार्लमेंट आहे ना, पार्लमेंटमध्ये करता येतात, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करता येतात, संविधान मध्ये चेंज करता येतो, है ना. जर तो व्हॅलिड असेल तर बेसिक स्ट्रक्चर ते ज्युडिशरी ठरवेल, सुप्रीम कोर्ट वगैरे, पण चेंज करता येतात. हे जर गव्हर्नमेंटने काही चेंज केले असेल, कुणाचं टेन्युअर कमी केलं असेल, कुणाचं टेन्युअर वाढवलं असेल, ठीक आहे, काही मेंबर्स ऍड केले असतील, काही रिमूव्ह केले असतील, ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी कोण ठरवेल? पार्लमेंट ठरवेल. मग त्या पार्लमेंटने केलेले चेंज जे असतात ते करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला प्रश्नाच्या रूपात येतात. जसं ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. ठीक आहे. आपण डिस्कस करू की प्रिपेअर करायचं कसं. ठीक आहे. 1 वर्षाचं नाही, 3 वर्षापर्यंत तुम्ही सस्टेन कसं करायचं स्वतःला त्याच्यामध्ये, तो एक होल नेशन अप्रोच म्हणजे. ठीक आहे. सगळ्यात पहिले एक डायरी बनवायची, छोटेसे, जास्त मोठी नाही. कसं असतं, हा एक सिद्धी आहे, तुम्हाला पहिल्यापासून प्रिपेअर करावं लागेल. आणि ती कामी कसं आहे तुम्ही सांगता. एक डायरी बनवावं लागेल, आणि काही मोठी मेहनत नाही, खूप छोट्या छोट्या गोष्टी करायच्या. सगळ्या 99% गोष्टी आम्ही इथे करून घेऊ. फक्त तुम्ही घर जाऊन रिवाइज करा, आणि आम्ही सांगतो तेवढं मेहनत करा, कारण की UPSC शेवटी तुमची मेहनती खूप लागतात, आहे की नाही. UPSC करण्याचं स्वप्न बघितलं आहे, स्वप्नासाठी मेहनती देणं गरजेचं आहे. म्हणतात ना अब्दुल कलाम, जे झोपून बघितलं ते स्वप्न असते, ते स्वप्न झोपू देत नाही त्याला स्वप्न म्हणतात, आहे की नाही. तर गोष्ट कशी आहे. तर एक डायरी बनवायची आहे, त्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स. आता डायरी केली आहे तर सगळे एकाच ठिकाणी नाही द्यायचं. आपण कॉलेजची लाईफ आहे, कॉलेजच्या लाईफ मध्ये आपण काय राहतं, आता तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये असाल, सगळ्या सब्जेक्टसाठी एकच नोटबुक राहते, बस त्याच्यातच. इंजिनिअरिंगला गेले तर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट, BA ला गेले तर BA चे, हिस्ट्री, जॉग्राफी, मराठी, इतिहास, भूगोल सगळं त्यामध्ये. असं नाही करायचं. वी आर प्रिपेअरिंग फॉर UPSC. ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी सुटसुटीत असल्या पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टी वेस्ट नाही गेल्या पाहिजे. नाही तर आपण मग नोट्स काढतो, बनवतो, त्या नोट्स एवढ्या मोठ्या होऊन जातात, नंतर वाचायला कोण राहील, आणि त्या गोष्टी आपल्याला समजत नाही नंतर की बाबा हे कशाचं आहे, ते कशाचं आहे, ते कशाचं आहे, ते कशाचं आहे. तर हे सगळं कन्फ्युजन न व्हावं याच्यासाठी एक डायरी बनवायची, सुटसुटीत मी सांगतो त्या प्रकारे मुद्दे, वेगवेगळे टीचर्स क्लासमध्ये शिकवतील, त्यांच्यातली जो मुद्दा त्यांनी पॉईंट सांगितला आहे तो त्यामध्ये कसा मेन्शन करायचा हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे.
सगळ्यात पहिले बेसिक करंट अफेअर्सचे नॉलेज कुठून येतं? करंट अफेअर्सचं नॉलेज आपल्याला कुठून येतं? करंट अफेअर्सचं नॉलेज येतं आपल्याला पेपर मधून, न्यूजपेपर वाचतो आपण, बरोबर आहे. ते एक रिक्वेस्ट आणि इट्स अ व्हेरी हंबल रिक्वेस्ट. मराठीमध्ये जर पेपर वाचायचा आहे तर लोकसत्ता वाचा, इंग्लिशमध्ये जर वाचायचं असेल तर इंडियन एक्सप्रेस वाचा किंवा द हिंदू वाचा, कोणताही वाचा. हे पेपर्स वाचा. याच्यामध्ये थोडंसं लेख चांगले असतात. ते कसं वाचायचं मी सांगेल. मधुर सरोज काय होत आहे जे आपल्या युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हनी इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला कुठून कळेल? एक तर ते कळेल आपल्याला न्यूजपेपर मधून, कारण की न्यूजपेपर मध्ये येतं ना की आज हे झालं, गव्हर्नमेंटने फायनान्स कमिशनने हे केलं, ठीक आहे, यांना फंड दिला, जीएसटी बद्दल माहिती येते, कुठे अटॅक झाला, कुठे लोकेशन महत्वाची आहे. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इथे व्हिजिटला गेले की व्हिजिटची लोकेशन महत्वाची होऊन जाते. कुठे गेले, कशासाठी गेले, का बरं गेले, काय झालं तिथे, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट होतात. ठीक आहे. तर डायरी बनवली तुम्ही, एक डायरी बनवली. सगळ्यात पहिला पॉइंट वेगवेगळे वर्ल्ड लीडर्स. वर्ल्ड लीडर्स मध्ये कोण कोण येतात बाबा? कुणी पण स्टेटमेंट दिलं, एखादा पाकिस्तानचा फॉरेन मिनिस्टर वर्ल्ड स्टेटमेंट देत असेल, त्यांच्या स्टेटमेंटला काही अर्थ नाही. रिस्पेक्ट कोणाची करतात? देयर इज अ रिस्पेक्ट ऑफ पॉवर. पॉवरची रिस्पेक्ट केली जात असते, लक्षात ठेवा, है ना. जी कंट्री पॉवरफुल राहते त्यांची रिस्पेक्ट केली जाते, त्यांच्या स्टेटमेंट्सला वजन राहतं, त्यांच्या स्टेटमेंटला वजन राहतं. एखादा देश आहे कोणता एकदम छोटा मोठा, तो काहीतरी बोलून राहिला, याला काही अर्थ नाही, कोणी कन्सिडर करत नाही. बट द वर्ल्ड लीडर्स लाईक जो बायडन, बिकॉज ही इज अ प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. जो बायडन नाही, जो बायडन ही इज अ प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्यांच्या शब्दाला वजन राहतं, कुणी पण असो, त्यांच्या शब्दाला वजन राहतं. द वर्ल्ड लीडर्स लाईक जो बायडन, सी जिनपिंग. आहेत की नाही वर्ल्ड लीडर्स? चायना इज अ स्ट्रॉंग कंट्री, चायना हॅज अ ह्यूज इकॉनॉमिक पॉवर, चायना इज अ इकॉनॉमिक पॉवर. ही गोष्ट मान्य करावं लागेल. चायनाचे ग्रुप्स आहेत वेगवेगळे, चायना इज अ पॉवरफुल कंट्री. तर शी जिनपिंग काय म्हणतात? दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्यानंतर पुतिन, प्रेसिडेंट ऑफ रशिया, आहेत की नाही स्ट्रॉंग? ऑब्वियसली स्ट्रॉंग आहे. रशियाला असं म्हणतात रशिया इज अ वीक ग्रेट पॉवर. यस, रशिया इज अ ग्रेट पॉवर, बट रशिया इज अ वीक ग्रेट पॉवर. ते का बरं वीक वगैरे या सगळ्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करू. बट यस, पुतिन स्टेटमेंट इज इम्पॉर्टंट. सेम ॲज ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर काही बोलत असेल ते इम्पॉर्टंट. साऊथ कोरिया ते इम्पॉर्टंट. जपान, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र मोदी. एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, यू मस्ट रिस्पेक्ट द चेअर. ठीक आहे. यू मे और मे नॉट लाईक द पर्सन. व्यक्ती तुम्हाला आवडू शकतो किंवा आवडू शकत नाही, बट ही इज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अँड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज अ चेअर. त्या चेअरवरून जेव्हा एक व्यक्ती बोलतो तर ते इंडियाचा अप्रोच असतो. एक सामान्य माणूस उभा राहून म्हणू शकत नाही, नाही मी सहमत नाही या गोष्टी. नो, युअर प्राईम मिनिस्टर इज गिव्हिंग द स्टेटमेंट. तो एक देशाचा स्टँड राहतो. त्या चेअरवरती तुम्ही जरी बसले तर यू विल गेट द सेम रिस्पेक्ट लाईक द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर इज गेटिंग. व्हाय? बिकॉज यू आर रिप्रेझेंटिंग 1.3 बिलियन पीपल. 135 करोड लोकांना तुम्ही रिप्रेझेंट करत असतात. दॅट इज व्हाय द चेअर इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. एक व्यक्ती नाही, ती चेअर आहे. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज अ चेअर. यू मस्ट रिस्पेक्ट द चेअर. ठीक आहे. सो ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, ऑनरेबल हिज एक्सलेन्सी प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सध्या रामनाथ कोविंद आहे. ठीक आहे. ते कुठे जातात? आता ज्या द्रौपदी मुर्मू मॅम, फॉर्मर गव्हर्नर ऑफ झारखंड, ठीक आहे, त्या कॅन्डिडेट आहेत आणि बनण्याची प्रोबॅबिलिटी पण जास्त आहे. बिकॉज दे हॅव वोट शेअर. बेसिक फंड आहे ना, डेमोक्रेसी इज ऑल अबाउट द नंबर गेम. ज्यांचे जो नंबर्स आहेत फर्स्ट पास द पोस्ट. सो प्रेसिडेंट ऑफ इंडिया, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, व्यंकय्या नायडू आहेत. त्यांचं पण इलेक्शन आता ऑगस्ट मध्ये आहे. हो, ते पण इलेक्शन जवळ आलं. ठीक आहे. तर हे जे वर्ल्ड लीडर्स असतात, वर्ल्ड लीडरचे स्टेटमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी कोणत्या गोष्टीबद्दल काय बोललं? क्लायमेट चेंज बद्दल वर्ल्ड लीडर्सचं म्हणणं काय आहे? टेररच्या विरोधात जो वॉर सुरू आहे, वॉर ऑन टेरर, याच्या विरुद्ध त्यांचं काय म्हणणं आहे? पीस, न्यूक्लिअर डिसआर्मामेंट, म्हणजे जे देशात न्यूक्लिअर अटम बॉम्बची जी भीती आहे सगळ्या देशावरती,
त्याच्याबद्दल वेगवेगळ्या देशांचं काय म्हणणं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड वर्ल्ड लीडर्स हॅज अ से. वर्ल्ड लीडर जवळ इम्पॉर्टंट राहते. आता न्यूक्लिअर वेपन बद्दल जर कोणती दुसरी कंट्री बोलत असेल ज्याच्याजवळ न्यूक्लिअर वेपनच नाही आहे, त्या कंट्रीला बोलून काय फायदा आहे का हो? नाही ना. ज्या कंट्रीजवळ न्यूक्लिअर वेपन आहे ते जर म्हणत असेल की नाही आम्ही यूज करणार नाही, ज्या कंट्रीजवळ न्यूक्लिअर वेपन नाही त्या कंट्रीजवळ तर कधीच यूज करणार नाही, तर ह्या शब्दांना महत्व येतं. ठीक आहे. ते ह्या वर्ल्ड लीडरचे स्टेटमेंट, इम्पॉर्टंट स्टेटमेंट जे इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हली इम्पॉर्टंट आहे ते महत्वाचे असतात. ते लिहून घ्यायचे स्टेटमेंट. फक्त स्टेटमेंट जेव्हा लिहून घ्यायचे. हे स्टेटमेंटचा फायदा काय? सर तुम्ही म्हणसाल की सर केले स्टेटमेंट जमा, कसं काय फायदा? लोकांना सांगायचं. ऑब्विसली जर माहिती असेल चांगलीच गोष्ट आहे, पण त्याचा फायदा तुम्ही मेन्स मध्ये जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग जेव्हा करता तेव्हा कोणत्याही एका टॉपिक बद्दल काय ओपिनियन एका वर्ल्ड लीडरचं आहे तर त्या वर्ल्ड लीडरचं ओपिनियन तुम्ही डायरेक्टली कोट करू शकता. अकॉर्डिंग टू द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, सबका साथ, सबका विकास, सबका साथ. सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास. यू कैन राइट इट. अरे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडियाचं स्टेटमेंट आहे ना, सबका साथ सबका विकास, इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट, सस्टेनेबल गोल. ठीक आहे. ह्या गोष्टी. त्यानंतर गव्हर्नर डायरीमध्ये 3-4 पेजेस नंतर हा पॉइंट गव्हर्नर. लक्षात ठेवा ही माहिती एका दमाने तुमच्याजवळ ऍडप्ट होत नाही, एका दमाने तुमच्याजवळ ही माहिती कलेक्ट होत नाही. याच्यासाठी रोजची मेहनत हळूहळू केलेली मेहनत तुम्हाला सगळा डेटा पुरवून जाते. त्याच्यासाठी 3 वर्ष जे तुम्हाला मेहनत करायची आहे त्यातली मॅक्झिमम मेहनत आम्ही करून घेऊ. फक्त तुमचा फोकस, तुमची साथ या गोष्टीची आम्हाला नक्कीच गरज आहे. आणि ऑब्विसली तुम्ही UPSCचं स्वप्न बघणार आहात तर ऑब्विसली तुम्ही पण या गोष्टीसाठी तयारच आहात, है ना. तर गव्हर्नर. आता राज्यपाल नेहमीच न्यूज मध्ये राहत नाहीत का? नेहमी न्यूज मध्ये राहतात. राज्यपाल इन्स्टिट्यूशन जेव्हापासून बनलं तेव्हापासून गव्हर्नर हे न्यूज मध्ये राहतात. अरे ते ब्रिटिशांचे गव्हर्नर असो की आजचे गव्हर्नर राहतात की नाही. प्रत्येक अपोजिशन पार्टी जी पण स्टेट मध्ये सेंटर मध्ये पार्टी असेल आणि स्टेट मध्ये दुसरी पार्टी असेल तर वादच असतो. काय म्हणतात की बाबा गव्हर्नर आहे, गव्हर्नर पार्शली इम्पार्शल नाही. ठीक आहे. पार्शली करतात, ही इज बायस्ड, हे सगळे क्लेम लागतात. तर गव्हर्नर रिलेटेड सुप्रीम कोर्टचे काही वर्डिक्ट असेल, केस असेल, त्यांच्या काही ऑर्डर्स असेल, अपॉइंटमेंट इश्यू असेल, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट होतात. ठीक आहे. तर गव्हर्नर इज ऑल्सो कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, हेड ऑफ द स्टेट आहे ना. लिसन गाइस, गव्हर्नर इज अ हेड ऑफ द स्टेट. ऍट द सेम टाइम चीफ मिनिस्टर इज अ हेड ऑफ द गव्हर्नमेंट. त्यामुळे कोणतेही जे डिसिजन होतात ते गव्हर्नर, राज्यामध्ये गव्हर्नर आणि देशामध्ये प्रेसिडेंट यांच्या नावावरती घेतले जातात. हेड ऑफ द कंट्री इज ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हेड ऑफ द स्टेट, हेड ऑफ द गव्हर्नमेंट इज ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया. ठीक आहे. या गोष्टी वाईस वर्सा इन स्टेट. सो इश्यू रिलेटेड टू द गव्हर्नर काही न्यूज मध्ये आला असेल, काही त्यांच्याबद्दल वर्डिक्ट आली असेल, काही केस आली असेल, त्या सगळ्या गोष्टी तुमचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो दिस इज हाऊ इट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट, वुमन्स फेवरेट टॉपिक. ठीक आहे. नेहमी खूप UPSCचा फेवरेट टॉपिक पण आहे. सिलेबस ऑब्विसली तुम्ही वाचला असेल, मधुर सामने पण तुम्हाला काल भरपूर सांगितलं असेल त्याबद्दल. सोसायटी, सोशल जस्टिस, वुमन्स बद्दल खूप विचारलं जातं. सोसायटीमध्ये होणाऱ्या गोष्टी वुमन्स बद्दल खूप विचारलं जातं. ठीक आहे. जसं वेगवेगळ्या लिडरशिप होत राहतात. नो वन बोर्न वुमन, सोसायटी फेक्टेन्स वुमन, है ना. म्हणतात ना असं आहे की बाबा कोणीही मुलगी जन्म घेणारा मुलगी नसते, सोसायटी त्यांना मुलगी बनवते. बरोबर आहे ना. सोसायटी त्यांना मुलगी बनवते. वुमन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. 50% पॉप्युलेशनची निग्लेक्ट झाली होती आजपर्यंत, है ना. निग्लेक्ट झाली होती ना. अरे देशातले 50% पॉप्युलेशन त्यांना अधिकार होते का? भारतामध्ये कशा प्रकारच्या प्रथा होत्या? सती प्रथा. एका जिवंत व्यक्तीला आपण सती करायचो, ती लहान किती पण असो. त्यानंतर दूध पिती प्रथा होती इंडियामध्ये. दूध पिती प्रथा काय होती? दूध पिती प्रथा फारच प्रथा होती. जर तुम्हाला मुलगी झाली, मुलगी बाळ झालं आणि ते जर तुम्हाला नको असेल तर उकळत्या दुधामध्ये त्या लेकराचा जीव घेतला जायचा. याला ही होती दूध पिती प्रथा. ठीक आहे. या प्रथांपासून दूर गेलो आपण. समाजामध्ये स्त्रियांवरती जे अत्याचार होते
किंवा जे आता आपण इक्वेलिटीच्या गोष्टी करतो, वुमन एम्पॉवरमेंटच्या गोष्टी करतो, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पर्टिक्युलरली वुमन्स पर्स्पेक्टिव्हने असतात. ठीक आहे, जसं प्रधानमंत्री मातृवंदना योजना, त्याच्यामध्ये काय आहे? ठीक आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये काय आहे की बाबा 5,000 रुपये दिले जातात. तुमची डिलिव्हरी जर इन्स्टिट्यूशन झाली तर 1,000 रुपये दिले जातात, की जेणेकरून गावामध्ये डिलिव्हरी व्हावं नाही, एक्सप्लॉटेशन कमी होईल, इन्स्टिट्यूशनलाइज डिलिव्हरी होईल, मुलाची हेल्थ चांगली राहील, स्त्रियांची हेल्थ चांगली राहील. सगळ्या गोष्टींसाठी गव्हर्नमेंट नेहमी स्कीम लॉन्च करत असते, लाईक रिझर्वेशन ऑफ वुमन्स. आहे की नाही? रिझर्वेशन ऑफ वुमन अरे असतात की नाही सर्व्हिसेस मध्ये, जॉब्स मध्ये रिझर्वेशन ऑफ वुमन आहेत की नाही? ठीक आहे, तर हे रिझर्वेशन ऑफ वुमन हा इश्यू महत्वाचा राहतो. त्यानंतर मग एक्सप्लॉयटेशन, डोमेस्टिक व्हायलन्स. आता या गोष्टी का महत्वाच्या राहतात? आता एक लेटेस्ट सुप्रीम कोर्टचं वर्डिक्ट आलं होतं सेक्शन 498 ए वरती, डोमेस्टिक व्हायलन्स वरती सुप्रीम कोर्टचं वर्डिक्ट आलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्या काही गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये फोकस केला की बाबा ह्या गोष्टीबद्दल, या डोमेस्टिक व्हायलन्सच्या ऍक्ट बद्दल आम्हाला काय वाटतं, आयपीसीच्या ऍक्ट बद्दल, ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं. प्रश्न जर आता मेन्स मध्ये जेव्हा तुम्हाला आन्सर लिहायचं असतं तर काय लिहायचं? करंट अफेअर्स जे असतं बेटा, करंट अफेअर्सची क्रीम असते, केक असतो, केक वरती जी क्रीम लावतो ना आपण, ती क्रीम असते तो करंट अफेअर्स. त्याने तुमचा केकची सुंदरता वाढते, टेस्टही वाढते. दॅट इज वाय करंट अफेअर्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. एक वेटेज येतं, यू आर अपडेटेड पर्सन, यू सीम्स व्हेरी अपडेटेड पर्सन. ठीक आहे, तर कसं आता मेन्स मध्ये प्रश्न विचारला अबाउट एक्सप्लॉयटेशन ऑफ वुमन इन इंडियन सोसायटी. असा जर प्रश्न असेल की बाबा सांगा वुमन्सचे पर्स्पेक्टिव्ह सांगा, इश्यू रिलेटेड टू वुमन. इश्यू रिलेटेड टू वुमन. भारतामध्ये रिलेटेड टू वुमन इश्यू काय आहे? तर भरपूर सारे इश्यू आहेत. ग्लास डोअर. आता ग्लास कोट म्हणजे काय होते? ग्लास कोटिंग म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मुलींना जास्त घेतलं जात नाही. का बरं घेतलं जात नाही? कारण की एक तर गव्हर्नमेंटची स्कीम आहे की तुम्हाला एक मॅट्रिमोनियल रिलीफ द्यावं लागेल, 6 महिन्याची सुट्टी द्यावं लागेल, त्यात तुम्हाला पेडही गव्हर्नमेंटला कंपनीलाच करावं लागेल. तर कंपनी काय विचार करते की याच्याऐवजी घ्यायचंच नाही, त्याला घ्यायचंच नाही. एका लिमिटच्या वरती प्रमोशन दिलं जात नाही. यामध्ये क्लास कोटिंग, सोसायटीमध्ये होणारे डोमेस्टिक व्हायलन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, गिव्ह म्युझिक, रेप्स, जे रेप्स होतात त्याच्यावरती. ठीक आहे, ह्या सगळ्या इश्यू रिलेटेड टू वुमन्स आहेत. एन्व्हायरमेंटल कन्सर्न, ह्या गोष्टी सगळ्या वुमन्स रिलेटेड आहेत. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. याच्यामध्ये जेव्हा मेन्स मध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कोट करू शकता. तुम्हाला जर प्रश्न विचारला, सांगा पुट युअर ओपिनियन अबाउट द डोमेस्टिक व्हायलन्स. डोमेस्टिक व्हायलन्स या ऍक्ट बद्दल आयपीसीच्या डोमेस्टिक ऍक्ट मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय अमेंडमेंट केले आहे किंवा सुप्रीम कोर्टाने काही सजेशन्स दिले आहेत, त्याच्याबद्दल तुमचं मत व्यक्त करा. इफ दिस इज अ क्वेश्चन, तुम्ही कशी सुरुवात करता? जर तुमच्याकडे फॅक्ट असेल, येस सर, इन 2021 देयर आर अराउंड 21,000 फाइल्ड केसेस regarding to the domestic violence in India. Fact है, no one can deny it. No one can deny it. Fact है ना कि सर 2021 च्या या रिपोर्ट नुसार 21,000 महिलांवरती डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे आणि या केसेस फाईल करण्यात आलेल्या आहेत. नो वन कॅन डिनाय इट. दिस इज अ इंट्रोडक्शन. तिथून समजतं की यस या व्यक्तीला सगळं माहिती आहे. अशा गोष्टी तुम्हाला कोट करणं गरजेचं असतं. ह्याच गोष्टी तुम्ही जसं तसं एसे मध्ये कोट करू शकता. इथे सगळे लेक्चर होते, तुम्हाला एसे सगळे बारकातला बारीक टॉपिक सुद्धा तुम्हाला शिकवले जाईल. सिलेबस तर सोडून सिलेबस तर ऑब्वियसली होईल, पण त्या सिलेबस मधला एकूण एक छोटा छोटा पॉइंट इथे कव्हर केला जाईल तुमचा. वी हॅव एक्सपर्ट फॅकल्टीज. ठीक आहे, तर एक एक कोर्स बारीक बारीक सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर केल्या जाईल. प्रत्येक पॉइंट्स सगळ्या कव्हर केले जाईल. ठीक आहे, सगळे एकदम सिक्वेन्सली. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे कामी येतात. तिथून तुम्ही सुरुवात करू शकता वुमन्सच्या रिलेटेड गोष्टी. ओके, सो दिस इज हाऊ यू नीड टू 3-4 पेजेस वुमन साठी रिकामी करायचे. त्यातलं काय करायचं? न्यूजपेपर, पीआयबी, इथून आलेले आकडे, वुमन रिझर्वेशन, त्याच्यावरती आकडा आला असेल तो लिहायचा है ना. रामचंद्र बुवा म्हणतात ना, डिबेट ऑन रिझर्वेशन इन इंडिया क्रिएट मोर हिट दॅन लाईट. भारतामध्ये रिझर्वेशन वरती जर कोणती डिबेट केली तर ती लाईट जेवढी हिट क्रिएट करतो त्याच्यापेक्षा जास्त हिटेड आर्ग्युमेंट राहते, म्हणतात की नाही ते. ठीक आहे, सो दिस इज द डोमेस्टिक व्हायलन्स वुमन्स बद्दल. नेक्स्ट इज एज्युकेशन.
एज्युकेशन बद्दल डेटा. आता एज्युकेशन बद्दल डेटा तुम्हाला नक्की माहिती असला पाहिजे की इंडियामध्ये किती लिटरसी आहे, किती इलिटरसी आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एज्युकेशनसाठी काय काय करताय, कोणती स्कीम काढली आहे, आदिवासी सेक्टरसाठी, शेड्यूल ट्राईबसाठी, मायनॉरिटीसाठी वेगवेगळ्या स्कीम्स असतात है ना. जसं इन्स्टिट्यूशनचा यूपीएससी प्रिपरेशन करायची असेल, जामिया इस्लामिया, जामिया हमदर्द, तिथे मायनॉरिटीसाठी एससी एसटी, मुस्लिम्स अँड वुमन्स यांच्यासाठी स्कीम्स आहेत. ह्या गोष्टी गव्हर्नमेंटने काही वेगळा फंड केला असेल किंवा गव्हर्नमेंट मध्ये एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही चेंज झाला असेल, आल्या न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्याचे प्रोस काय कॉन्स काय, एज्युकेशन मध्ये काय काय केलं गव्हर्नमेंटने, कोणकोणते स्टेप्स उचलले आहेत, या सगळ्या गोष्टी एज्युकेशनसाठी तिथे तुम्हाला 3 ते 4 तास सोडावं लागेल. ठीक आहे. ओके. देन प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट ठीक आहे. का बरं सुप्रीम कोर्ट? कारण की सुप्रीम कोर्ट काय करतं, सुप्रीम कोर्ट इंटरप्रिट द कॉन्स्टिट्यूशन. द कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिण्यात आलं होतं. त्या इंटरप्रिट करण्याचं काम कोण करतात? तर इंटरप्रिट करण्याचं काम सुप्रीम कोर्ट करते. जर तुमचे फंडामेंटल राईट्स आणि हक्क, मूलभूत हक्क जर तुमचे हर्ट होत असेल तर तुम्ही कुणाकडे दाद मागू शकता? तुम्ही दाद मागू शकता सुप्रीम कोर्टाकडे की सर बघा माझ्यावरती अत्याचार झाला. जेव्हा प्रशासन, जेव्हा पोलीस, जेव्हा कुणीच तुमची मदत करणार नाही त्यावेळेस कोण मदत करतं? त्यावेळेस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया विल हेल्प यू. सुप्रीम कोर्ट तुमच्यावर एक्सप्लॉयटेशन होऊ देत नाही, कारण बिकॉज सुप्रीम कोर्ट इज द इंटरप्रेटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन इंटरप्रेट करण्याचं काम आहे पण सुप्रीम कोर्टाचं, आणि यांच्यावर लगाम लावण्याचं काम जर ह्या 3 बॉडी कंटिन्यू वर्क चांगल्या करत नसेल, ठीक आहे, क्वालिफाईड इंटेलिजन्स असेल तर अंडर ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे काय आहे सगळ्या गोष्टी मधुर सर क्वालिटीमध्ये सगळं शिकवतील, त्याचं टेन्शन नाही. पण त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम ज्युडिशरी करते सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टच्या जजेस केसेस, इम्पॉर्टंट केसेस, एखाद्या गोष्टीमध्ये जर लँडमार्क जजमेंट आली असेल ती जजमेंट तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. जसं लँडमार्क जजमेंट आहे केशवानंद भारती केस, हे खूप ऐकलं जाईल. जेव्हा तुम्ही पॉलिटी वाचणं सुरू करसाल तेव्हा केशवानंद भारती केस, केशवानंद भारती केस, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वगैरे ह्या गोष्टी येईल. केशवानंद भारती केस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. केशवानंद भारती केस ठीक आहे. तशा जे जजमेंट राहतात, जसं आता एक लेटेस्ट मुद्दा होता अयोध्याचा, अयोध्या लँडचा मुद्दा होता. ठीक आहे सर, लँडचा मुद्दा सॉल्व्ह करायचा होता. तर इन ऑर्डर टू सॉल्व्ह दिस इश्यू सुप्रीम कोर्ट इन्वोक आर्टिकल 142. हे काय आहे सर नंतर कळेल, पण सांगण्याचं तात्पर्य आहे की सुप्रीम कोर्ट आर्टिकल 142 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते आहे कंप्लीट जस्टिस. कंप्लीट जस्टिस. त्यांना असं वाटलं की ही लँड हिंदूकडे सोपवण्यात आली आहे, तो इन ऑर्डर टू डू कंप्लीट जस्टिस इन द मुस्लिम कम्युनिटी दे प्रोव्हाइडेड 5 acres ऑफ लँड टू द मुस्लिम कम्युनिटी फॉर द मॉस्क. बरोबर आहे की मस्जिद बांधण्यासाठी पण 5 एकर लँड सुप्रीम कोर्टाने दिली अंडर आर्टिकल 142. सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे कंप्लीट जस्टिस करण्याचा, पूर्ण न्याय निवाडा करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाजवळ आहे. अंडर दिस आर्टिकल सुप्रीम कोर्ट हॅज अ पॉवर टू डू कंप्लीट जस्टिस विथ द पीपल. ठीक आहे. त्याच्यामुळे असे न्यूज मध्ये राहतात जे वर्डिक्ट सुप्रीम कोर्टाचे न्यूज मध्ये आहेत, दिस वर्डिक्ट्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट बिकॉज सुप्रीम कोर्ट इज द प्रोटेक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. प्रेसिडेंटच्या शक्तीमध्ये लिहिलं आहे पण ऍक्च्युअली त्याला इंटरप्रेट करून प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करत असेल तर ते सुप्रीम कोर्ट करतं. सेम हायकोर्ट. सेम काम कोणाचं आहे? हायकोर्टचं पण सेम काम आहे. ठीक आहे. हायकोर्ट डू एक्झॅक्टली सेम वर्क, फक्त त्यांच्या लिमिटेशन्स आहे. हायकोर्टचा जो डिसिजन राहतो तो एका स्टेट पुरतामध्ये प्रोव्हाइड द डिसिजन ऑर द वर्डिक्ट गिवन बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. त्याचं टेरिटोरियल एक्सपान्शन जे राहतं ते पूर्ण इंडियाच्या टेरिटरीवरती असतं. ओके. नेक्स्ट. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट झालं, एज्युकेशन झालं. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया,
Again, I'm telling you, you may or may not like the person, but Prime Minister is an institution and you must respect the institution, right? Prime Minister ची chair हे एक institution है and you must respect the institution. That is why Prime Minister, whenever a Prime Minister is going to visit any country, the location of that country is very much important. त्या country ची जी location असते ती important असते. विचारतात की नाही प्रश्न लोकेशन प्राईम मिनिस्टर जर नरेंद्र मोदी कुठे गेले किंवा त्यांची मन की बात आय एम नॉट टेलिंग यू टू लिसन मन की बात बट इफ यू ऑब्झर्व जर तुम्ही बघसाल मागच्या 2-3 वर्षातले प्रश्न तर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांनी मन की बात मध्ये ज्या ज्या टेम्पलचे नाव घेतले किंवा आर्ट अँड कल्चर कला आणि साहित्य याच्या विषयामध्ये कोणत्याही गोष्टीचं मेन्शन केलं अहो प्रिलिम मध्ये प्रश्न आलेत ना प्रिलिम मध्ये प्रश्न विचारले गेले त्यामुळे आपल्याला ते काय म्हणतात हे ऐकावं लागेल बिकॉज इज अ प्राईम मिनिस्टर ठीक आहे एक तर ते कुठे कुठे जातात त्या लोकेशन महत्त्वाचे होऊन जातात तेच नाही ऑनरेबल हिज एक्सलन्सी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया रामनाथ कोविंद जे असेल किंवा येणाऱ्या प्रेसिडेंट असेल जे कोणी होईल ते ठीक आहे ऑनरेबल व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया असेल ते पण कुठे कुठे व्हिजिट करत असेल सो दॅट इज यू नीड टू नो द लोकेशन काय आहे आजूबाजूला एरिया कोणता आहे कोणते मेन्शन आहे कोणत्या सीला लागलेला आहे या गोष्टी सगळ्या इम्पॉर्टंट आणि नेक्स्ट लास्ट थिंग मॅप ॲटलास जॉग्राफी मध्ये दिलीप सर सगळा ॲटलास पाठवून घेतील म्हणजे सगळा ॲटलास असं छानून काढतो तुमचा सगळा त्यात काही विषय नाही बट ज्या गोष्टी लिमिटेशन्स राहतात प्रत्येक एव्हरी टीचर हॅज अ लिमिटेशन्स की त्यांना त्यांचा सब्जेक्ट पूर्ण करायचा असतो लाईक हिस्ट्री शिकवणारा एक टीचर हिस्ट्री तो जर पॉलिटी शिकवत बसला तर मग कसा सिलेबस कम्प्लीट होईल लिमिटेशन्स राहतात तर आता अफगाणिस्तान एकदा 2022 मध्ये आलेला प्रश्न या एक्झाम मध्ये आलेला प्रश्न कितीतरी वेळेस क्लासमध्ये आपण घेतला आपल्या क्लासच्या जवळपास कितीतरी प्रश्न एक्झाम मध्ये आले ठीक आहे तसेच तसे येत नसतात परत सांगतो ठीक आहे तर ॲटलास वाय ॲटलास मॅप्स आर इम्पॉर्टंट आता यावर्षी इम्पॉर्टंट प्रश्न आले खूप सारे त्यातला प्रश्न काय होता एक मॅप होता की टेल द कंट्रीज सराउंड अफगाणिस्तान हा प्रश्न होता अफगाणिस्तानला कोणकोणत्या कंट्री सराउंड करतात त्याच्यावरती प्रश्न आला प्रश्न कितीतरी वेळ क्लासमध्ये घेतला आपण मॅपमध्ये कितीतरी वेळेस जेव्हा अफगाणिस्तान न्यूज मध्ये येईल तेव्हा मी स्वतः पोरांना मॅप ओपन करायला लावला आणि त्यांच्याकडून तो क्वेश्चन्स करून घेतला ठीक आहे पोरांचं बरोबर आला ज्यांनी मेहनत केली परत रिवाइज केलं ऑब्वियसली तेच बरोबर देऊ शकले अदरवाइज क्वेश्चन वॉज व्हेरी कन्फ्युजिंग होतं ना 5 कंट्रीचे नाव दिलेले आहेत अफगाणिस्तान इज अ लँडलॉक कंट्री विचारतात पहिलं स्टेटमेंट आहे अफगाणिस्तान इज अ लँडलॉक कंट्री म्हणजे काय बाबा लँडलॉक कंट्री म्हणजे असं की त्याला कोणताही समुद्र किनारा नाहीये जसं आपलं इंडिया आहे पेनिन्सुलर इंडिया म्हणतात का कारण की इंडियाच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे की नाही पाणी फक्त वरती नाहीये बाकी सगळं पाणी आहे त्यामुळे इंडिया इज अ पेनिन्सुलर इंडिया बरोबर आहे अफगाणिस्तान इज अ लँडलॉक कंट्री वाय अफगाणिस्तान इज अ लँडलॉक कंट्री बिकॉज देयर इज नो समुद्र किनारा नाहीये समुद्रपट्टी नाही अफगाणिस्तानला लागली ठीक आहे त्यामुळे अफगाणिस्तान लँडलॉक कंट्री then they ask the questions which of the following countries are surrounded by Afghanistan अफगाणिस्तानला कोणत्या कंट्रीज सराउंड करतात ऑप्शन दिले त्यामुळे हे जे मॅप लोकेशन राहतात ज्या लोकेशन्स न्यूज मध्ये राहतात अफगाणिस्तान का न्यूज मध्ये होतं ऑब्वियसली बिकॉज ऑफ तालिबान टेक ओव्हर अफगाणिस्तान ठीक आहे तालिबानने अफगाणिस्तानला टेक ओव्हर केलं दॅट इज वाय अफगाणिस्तान वॉज अ न्यूज अँड इट वॉज अ न्यूज हेन्स इट वॉज इम्पॉर्टंट फॉर यूपीएससी एक्झॅक्ट प्रश्न विचारला आता तुम्ही माणसांना सर यस न्यूज मध्ये ते युक्रेन पण होतं सगळीकडे थोडी प्रश्न विचारतात गुगल काही टाकावं लागेल की नाही अरे काही गुगली टाकावं लागेल नाही यूपीएससीला सगळ्यांना माहित आहे युक्रेन यूपीएससी अफगाणिस्तान ठीक आहे दिस इज हाऊ दॅट इज व्हाय आय एम टेलिंग यू यू नीड टू प्रिपेअर थरो हे सोडू ते सोडू तो सब्जेक्ट सोडू हे नाही करू आर्ट अँड कल्चर सोडू जॉग्राफीचं वर्ल्ड जॉग्राफी जमत नाही ते सोडून देऊ ह्युमन जॉग्राफी जमत नाही किंवा कोणतं काही जमत नाही क्लायमेटॉलॉजी जमत नाही ते सोडून देऊ असं जमत नसतं सगळ्या गोष्टी तुम्हाला करावं लागतात अशा प्रकारे तुम्हाला मॅपही करावं लागतं ठीक आहे नाउ विल डिस्कस टू लास्ट टॉपिक आपला शेवटचा मुद्दा पॉलिटी आता पॉलिटी बद्दल आपण बोलू ओके हे पुसतोय मी होप यू आर जॉट डाउन द इम्पॉर्टंट पॉइंट्स ठीक आहे जे काही इम्पॉर्टंट पॉइंट मी सांगितले ते तुम्ही जॉट डाउन केले असेल ही अपेक्षा करतो नाउ विल मूव to the third and final topic of this lecture that is polity how to prepare polity
टिल वी हैव डिस्कस हिस्ट्री आपण डिस्कस केलंय. हमने करंट अफेयर्स भी डिस्कस किया कि करंट अफेयर्स को कैसे प्रिपेयर करना है. नाउ वी विल मूव टू नेक्स्ट टॉपिक दैट इज पॉलिटिक्स. ये पूछतो है कौन सा सब्जेक्ट नाउ पॉलिटी. लेट मी अश्योर यू वन थिंग, है ना, एक चीज का अश्योरेंस आपको देना चाहता हूँ. द फैकल्टीज दैट वी हैव लाइक दिलीप सर, दिलीप मुंडे सर, मधुर पोपरे सर, दे आर वेरी एक्सपीरियंस पीपल. ठीक है, बहुत साल पढ़ा चुके हैं, बच्चों को पढ़ा चुके हैं, डिफरेंट क्लासेस को पढ़ा चुके हैं. उसके बाद उन्होंने खुद का शुरू किया है, तो बहुत ज़्यादा एक्सपीरियंस है. तो आपको बहुत ही ज़्यादा थरो और दे नो द मेंटालिटी ऑफ द पीपल. उन्हें पता है कि पढ़ाना कैसे है ना. हर कोई पढ़ाना चाहता है, लेकिन रिजल्ट ओरिएंटेड टीचिंग जो रहती है उन्हें पता है एक्चुअली कि पढ़ाना कैसे है. वेरी एक्सपीरियंस फैकल्टीज वी हैव, सो दे विल टीच यू इन डिटेल. ठीक है, जैसे पॉलिटी के लिए जैसा मैंने आपको बताया कि ज्योग्राफी, इकोनॉमिक्स दिलीप सर पढ़ाएंगे. Like polity, we have Madhur sir here. Okay, so I'll tell you in brief how to read polity, how to prepare for polity. Obviously आपको जैसा WhatsApp पे सर ने भेजा है, WhatsApp पे आपको NCERT की लिस्ट भेजी है कि आपको कौन सी NCERT पढ़नी है, आपको क्या क्या चीज पढ़नी है. ठीक है, ये सारी चीजें आपके पास है. Now we'll discuss polity. शुरू करेंगे कि पॉलिटी कैसे पढ़ना है. सबसे पहले जो NCERT आपको जो दी गई है एक रेफरेंस लिस्ट, इसमें जो 11th की एनसीईआरटी है आप पढ़ सकते हो. देखो एनसीईआरटीज आर इम्पोर्टेंट, बराबर है, एनसीईआरटी इम्पोर्टेंट है, बट सारे सब्जेक्ट है ना, सारे सब्जेक्ट के लिए हर एनसीईआरटी पढ़ो 6वीं से लेके इम्पोर्टेंट नहीं है. जैसा एज फार एज माय ओपिनियन इज कंसर्न, अगर 11वीं की एनसीईआरटी आप पॉलिटी की पढ़ोगे, इट इज मोर देन सफिशिएंट. देन यू कैन डायरेक्टली शिफ्ट to the Lakshmikant. एक ही बुक है, everything is there. That is why I am telling you. After 11th NCERT, you can directly shift to the Lakshmikant. सारी चीजें इसमें कवर की गई है, तो you can directly shift to the Lakshmikant after 11th NCERT. मधुर सर, दिलीप सर आपको सारी चीजें, सारे सब्जेक्ट के बारे में बताएंगे. मैंने सब्जेक्ट के बारे में बता चुका हूँ. ठीक है, लेकिन NCERT now पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, उसमें गवर्नेंस भी आता है. कैसे करना है, आपको साइमल्टेनियसली पॉलिटी की पढ़ाई करनी पड़ेगी. नाउ साइमल्टेनियसली कैसे, देखो चीज एक आपको एक बताता हूँ. ज्योग्राफी, इकोनॉमिक्स इज अ टेक्निकल सब्जेक्ट, है ना. जब तक आपको कंसेप्ट, जब तक आपको दिलीप सर समझाएंगे नहीं कि मानसून की प्रोसेस क्या है, आपको समझेगा नहीं, पढ़ के भी नहीं समझेगा. टेक्निकल टर्म्स है इकोनॉमिक्स में, जब तक दिलीप सर आपको एक्सप्लेन नहीं करेंगे कि रेपो रेट क्या होता है, रिवर्स रेपो रेट क्या होता है, सारी चीजें आने वाली है, टेंशन मत लेना, तब तक आपको समझेंगे. बट पॉलिटी आपको समझ के भी पढ़ में आ जाएगा, पढ़ के भी समझ में आ जाएगा. लेकिन जो चीज समझने में जितनी आसान होती है उतनी ही आसान भूलने में भी होती है. एक बार ज्योग्राफी का मानसून दिलीप सर पढ़ा देंगे, ट्रॉपिकल साइक्लोन कैसे डेवलप होते हैं, ट्रॉपिकल साइक्लोन्स की कंडिशन क्या क्या होती है ना, वादळ, समुद्राचं वादळ असतं ना ते, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या की तुम्ही विसरणार नाही. दिलीप सर एकदा डायग्राम काढतील, तुम्हाला समजून सांगतील. इट विल बी व्हेरी इझी यू टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. एकदा तुम्हाला कन्सेप्ट समजली की हा अर्थक्वेक कसे येतात, सरांनी सांगितलं होतं
एक इपी सेंटर राहतं, बरोबर आहे, इथून येतात आहे ना, या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. डोम शेप हे सगळं सांगितलं होतं समजून, डायग्राम डोळ्यासमोर आहे. बट पॉलिटिचं जेवढं इझी वाचण्यासाठी आणि समजण्यासाठी असतं तेवढंच डिफिकल्ट लक्षात ठेवण्यासाठी असतं. ठीक आहे, परत परत परत, कारण की इट इज नॉट कन्सेप्च्युअल सब्जेक्ट, इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह इन नेचर. तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मान्सूनची प्रोसेस माहित असेल, सरांनी डायग्राम करून सांगितलं की मान्सून येतो कुठून, अरबिक सी मधून येतो, तो जाते कसा, त्याच्या ब्रांचेस कशा होतात, तर तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र राहतं की हो, दिलीप सरांनी आपल्या जवळ डायग्राम काढली होती, लाल पेनाने इकडे दाखवलं होतं, निळे पेन इकडे दाखवले होते, चालला होता मान्सून, कसा आला, कसा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, लो प्रेशर बेल्ट कसा निर्माण झाला, कुठून येतोय तो. ठीक आहे, हे सगळं लक्षात राहतं. पण क्वालिटीमध्ये काही डायग्रामच नाही, क्वालिटीमध्ये काही डायग्रामच नाही, बस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इज वाय जेवढं समजण्यासाठी इझी असतं, प्रश्न पण तेवढे चुकतात. दॅट इज वाय वी नीड टू बी लिटिल बिट मोर कॉन्शियस क्वालिटी बद्दल. तेच म्हणतो, कोणती गोष्ट सोपी दिसते तशी सोपी नसते. ओके, सो क्वालिटी यू नीड टू रीड क्वालिटी सायमल्टेनियसली. कसं, दॅट एव्हरीथिंग विल बी एक्सप्लेन बाय बदूर सर. बदूर सर तुम्हाला सगळे टॉपिक चॅप्टर वाईज समजून सांगते. देयर आर अराउंड 76 चॅप्टर्स इन क्वालिटी. लक्ष्मीकांत सगळे चॅप्टर्स तुम्हाला विथ नोट्स, ऑब्वियसली, ठीक आहे, विथ नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, क्लासमध्ये शिकवल्या जातील. 3 वर्षामध्ये सगळं तुमचा सिलेबस 100% व्यवस्थित कव्हर केलं जाईल. त्याचं टेन्शन बिलकुल नका घेऊ. सुरुवातीला काय करायचं आहे, त्यानंतर काय करायचं, स्टेप बाय स्टेप. कोणतीही गोष्ट एका दमाने बघत नसतात, आहे की नाही. आपल्या समोर जर खूप मोठं आलं, तुम्हाला जर कोणी सांगितलं की बाबा हे एक टंकी भरलेली आहे आणि टंकी तुला बकेटने खाली करायची आहे, तुम्ही म्हणता बापरे 1000 लिटरची टंकी नाही, तुम्ही एक बकेट बघा त्यातली पहिले. सुरुवात छोट्याशा कामापासून सुरुवात करा. एवढं मोठं लक्ष्मीकांत हातात घेऊन बसले, अरे सर एवढं मोठं आहे कसं होईल, अरे त्याचं एक चॅप्टर वाच, तो एक चॅप्टर संपतो, तो एक करता तुमचं लक्ष्मीकांत कसं संपेल तुम्हाला माहिती पडणार नाही. यू नीड टू कट द वर्क इन द पीसेस मध्ये वर्क तुम्हाला कट करता आलं पाहिजे. ते आम्ही सांगू कसं करायचं आहे, तुम्हाला कसं वाचायचं आहे, केव्हापर्यंत तुमचं काय झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याबद्दल आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुमची थरो तयारी करून घेणं, तुमची सगळी 100% तयारी करून घेणं, इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, अँड आम्ही करू. ओके, सो लक्ष्मीकांत आता वेगवेगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली तुम्हाला वाचावं. पहिल्या वर्षी काय वाचायचं, एकदा तर रीडिंग झालं पाहिजे, आहे की नाही, ऑब्विसली. जसं आता प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे, एक एक्झाम्पल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. इकडे आहे चीफ मिनिस्टर ऑफ इंडिया. एकीकडे आहे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि एकीकडे काय चीफ मिनिस्टर ऑफ इंडिया. आता तुम्ही जर विचार केला तर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज द हेड ऑफ द गव्हर्नमेंट. एका इंडियन गव्हर्नमेंटचे हेड असतात. इफ यू कन्सिडर चीफ मिनिस्टर, if you talk about the chief minister is the head of the state government. स्टेट गव्हर्नमेंट हेड असतात. जरी एका देशाचे प्राईम मिनिस्टर देशाच्या गव्हर्नमेंटचे हेड असतील, बट चीफ मिनिस्टर इज द हेड ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, स्टेट गव्हर्नमेंटचे हेड राहतात. नाउ पॉवर आर लिटिल बिट सेम. पॉवर जे असतात त्या लिटिल बिट सेम असतात. ऑब्वियसली सेम म्हणजे मी या अर्थाने सेम नाही म्हणतोय की बाबा चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र हे इंटरनॅशनल रिलेशन बद्दल, आंतरराष्ट्रीय व्यवहाराबद्दल डिसिजन घेऊ शकत नाही. बट जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस तर सेम आहे. जर तिकडे लॉ अँड ऑर्डर आहे, इकडे लॉ अँड ऑर्डर आहे, भरपूर साऱ्या गोष्ट काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय द चीफ मिनिस्टर. सेम तिकडे काय काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय द प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टरच्या खाली काउन्सिल्स राहते. काउन्सिल्स मध्ये कोणते मेंबर घ्यायचे, कोणते मिनिस्टर बनवायचे, हे सगळा अधिकार कुणाचा आहे, हा सगळा अधिकार जो आहे तो प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाचा आहे. तसंच स्टेट मध्ये स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय द चीफ मिनिस्टरच्या अंतर्गत येतो की कोणाला मिनिस्टर बनवायचं, कोणाला मिनिस्टर नाही बनवायचं. हा प्रोरोगेटिव्ह कुणाचा आहे, चीफ मिनिस्टर. कोणत्या राज्याचा चीफ मिनिस्टर असेल तर त्या राज्याचा. तर अशा प्रकारे सायमल्टेनियसली तुम्हाला जर दोन गोष्टी तुम्ही रीड केल्या तर इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू रीड द क्वालिटी वाचण्यासाठी तुम्हाला खूप इझी जाईल. सेम टाइम प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट
प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंटच्या बरोबर तुला तर व्हाईस प्रेसिडेंटच्या बरोबर आहे. बट इन अब्सेन्स ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन टेक द डिसिजन. बरोबर आहे की नाही? इंडियामध्ये आणि अमेरिकेमध्ये थोडंसं चेंज आहे. ते चेंज काय आहे, पॉवर्स काय आहे, फंक्शनिंग काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटी शिकवताना मधुर सर तुम्हाला सांगेल. ठीक आहे, याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद नाही. तुम्हाला बेसिक गोष्टी काय असतात त्या सुरुवातीपासून, जसं प्रिएम्बल आहे. ठीक आहे, प्रिएम्बल मध्ये कोणकोणते वर्ड्स महत्वाचे आहेत, जसं डेमोक्रेसी, डेमोक्रेटिक, सॉव्हरेन, सोशलिस्ट, रिपब्लिक, सेक्युलर, हे जे वर्ड आहेत ना, त्या वर्डचे मिनिंग काय, ह्या गोष्टीपासून तुम्हाला शिकवण्यात येईल. एवढ्या बेसिक गोष्टीपासून प्रिएम्बल कोणी शिकवत नाही कुठेच, बट इथून शिकवलं जाईल की हे वर्ड्स आहेत, त्या वर्डचे मिनिंग काय काय, त्या वर्डचं महत्व काय काय, काय वर्डचं इम्पॉर्टंट काय, सिग्निफिकन्स काय काय, ह्या गोष्टीपासून शिकवण्यात येईल. त्या गोष्टी तुमची थिंकिंग प्रोसेस वाटते. ठीक आहे, जसं सेक्युलर, सेक्युलर काय आहे, बाबा सर्व धर्म वाव, की इंडिया कोणत्याही एका धर्माचा नाही आहे. वी रिस्पेक्ट ऑल द रिलीजन, वी आर सेक्युलर इन नेचर. ठीक आहे, सर्व धर्म समभाव. डेमोक्रेटिक, लोकांमधून लोकशाही, वी द पीपल ऑफ इंडिया. नंतर सॉव्हरीन, सॉव्हरीन म्हणजे काय, सार्वभौम. येऊ शकतं का रे? जसं आता एक्झाम्पल देतो, परवाच्या दिवशी युएसए कॉन्सुलेट इंडियामध्ये असतं, त्यांनी इंडियाला एक ऑर्डर दिली की रशियन शिप्स ह्या मुंबई पोर्ट पासून दूर ठेवा. बाबा, वी आर सॉव्हरीन नेशन, आमचे अधिकार आहे, आम्ही सार्वभौम कंट्री आहे. ठीक आहे, आमची एक स्वतःची पॉवर आहे, आमची जो नेव्ही आहे, इकॉनॉमिक पॉवर आहे, $600 बिलियन फॉरेक्स रिझर्व्ह आहे, एअरफोर्स आहे, सगळं आहे. आणि तुम्ही आम्हाला ऑर्डर देता की आम्ही कुणाची शिप पोर्टवरती येऊ द्यायची की नाही द्यायची. यू आर नो वन टू टेल अस. ठीक आहे, असं आपल्या फॉरेन मिनिस्ट्रीकडून गेलं की बाबा नाही, तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही की कोणत्या शिप्स पोर्टवरती येतील आणि कोणत्या नाही. लगेच गव्हर्नमेंट ऑफ युएसए, काँग्रेसला हे द्यावं लागलं क्लॅरिफिकेशन की नाही बाबा, असं सांगितलं नव्हतं. वी सेंड अ प्रायव्हेट मेसेज टू कॉन्सुलेट, बट त्यांनी तो मेसेज ओपन केला. सेम गोष्ट नेदरलँडच्या बाबतीत झाली होती काही दिवसाआधी. नेदरलँड एम्बेसिडर टू इंडिया क्रिटिसाइज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑन युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ॲब्स्टेन. आपण ॲब्स्टेन राहिलो होतो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये. दॅट इज वाय ही ट्विटेड अगेन्स्ट इंडिया. नेदरलँडनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेज ऑब्जेक्शन की बाबा तुम्ही आमच्या मॅटरमध्ये कशा बोलू शकता की आम्ही कुणाकडून बोलायचं आणि कुणाकडून नाही बोलायचं, कुठे स्टँड घ्यायचा आणि कुठे ॲब्स्टेन राहायचं, हे तुम्ही कसं घेऊ शकता. तर जे अँबॅसेडर होते नेदरलँडचे, त्यांना त्या ट्वीट जे होतं ते डिलीट करावं लागलं अंडर द प्रेशर ऑफ नेदरलँड गव्हर्नमेंट. ठीक आहे, त्यानंतर सार्वभौम, आम्ही आमचे डिसिजन घेण्यासाठी कुणाचे बांधील नाही, आमचा हा सार्वभौम अधिकार आहे. ठीक आहे, त्यानंतर रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे काय, द हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड बाय द पीपल. आपली इथे आहे का कुणी की मागच्या काळात तुझे वडील राजा होते तर मग आता तू पण राजा आहे का? असं नाही ना. वी आर रिपब्लिक, हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड, हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड. जसं ब्रिटनमध्ये काय आहे, क्वीन आहे, एक क्वीन आहे, परत क्वीन आहे ना. तसं इंडियामध्ये कुणी आहे का राजा राणी आहे का? कुणी नाही. हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड, दो द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज इलेक्टेड बाय द इनडायरेक्ट इलेक्शन. बट जे लोक निवडून देतात ते तर लोकांचं रिप्रेझेंटेशन करतात ना. ठीक आहे, अँड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज अ डिफॅक्टो रुलर. त्यांचं ती फक्त एक कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ते कॉन्फ्लिक्ट यावं नाही म्हणून डिरेक्ट इलेक्शन कशासाठी बाबा, अशी आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अडॉप्ट केलेली आहे. वी आर नॉट अ प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे ना. ते काय असतं, प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटिक्समध्ये कव्हर होईल. तर लक्षात एवढंच ठेवा, UPSC इज व्हेरी ब्युटिफुल जर्नी. यू नीड टू एन्जॉय द जर्नी. कोणतीही गोष्ट एन्जॉय केल्याशिवाय होणार नाही. आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू फर्स्ट की तुम्ही ह्या गोष्टीचा एक विचार केला की नाही आपल्याला या जर्नीकडे जायचं आहे. वी आर हिअर, एज्युकेशन अकॅडमी, द फॅकल्टी ऑफ द एज्युकेशन अकॅडमी आर हिअर. सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत. ठीक आहे, मॉनिटरी बेनिफिट ऑब्विसली सगळ्या गोष्टींमध्ये मॉनिटरी बेनिफिट असतोच, बट तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट व्हावं या गोष्टीचा आमचा उद्देश आहे. बेसिक पासून तुमची तयारी करून घेण्यात येईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट करण्यात येतील.
व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज पोहोचवण्यात आला आहे ऑलरेडी, एनसीईआरटी वगैरे कोणत्या वाचायच्या आहेत, ह्या बॅच केव्हा सुरू होणार आहे, कशी सुरू होणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुरवण्यात येईल. ठीक आहे, ऑब्विसली आणि त्याच्यावर मेन्शन करा. तर तुम्हाला एवढंच करायचं आहे की अभ्यास करायचा आहे आणि हॅव ट्रस्ट. कुठे पण जातो तर ट्रस्ट हा खूप मोठा इश्यू असतो ना, तर ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे. वी आर हिअर टू कम्प्लीट युअर सिलेबस. आम्ही तुमचा सिलेबस कम्प्लीट करू, तुम्हाला तयार करून घेऊ. ठीक आहे. द जॉब ऑफ द टीचर इज नॉट टू टेल यू व्हॉट इज राईट अँड रॉंग. द जॉब ऑफ द टीचर इज टू मेक यू सो वाईज दॅट बाय युअर सेल्फ यू कम टू नो व्हॉट इज राईट अँड रॉंग. आहे की नाही? कोणत्याही टीचरचा जॉब हा नाही की काय चुकला काय बरोबर आहे सांगणं. कोणत्याही टीचरचा जॉब हे आहे की तुम्हाला एवढं रॅशनल एवढं वाईज करणं की तुम्हाला कळलं पाहिजे की काय राईट आणि काय रॉंग. हे गोष्ट आम्ही नक्कीच इथे करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे आपण आज 3 हिस्ट्री, पॉलिटी आणि करंट अफेअर्स याची तयारी एका महिने कशी करायची या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. दिस इज अ सेकंड लेक्चर. फर्स्ट लेक्चर वॉज ऑन युट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तर तुम्ही तिथे ते युट्यूब चॅनलवरती लेक्चर बघू शकता. ओके, सो you can connect to us anytime. तुम्ही आमच्याशी कनेक्ट केव्हा पण होऊ शकता. You can ask your queries and we are very happy to answer your queries. है ना? तर आम्ही तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. या सगळ्या गोष्टी होईल नक्कीच आणि प्रयत्नातून यश मिळतं तर तुम्ही या गोष्टी तयार राहा. भरपूर जणांच्या मनात काही असेल की सर मी हे करू शकेल नाही करू शकेल. बाय द वे माय नेम इज गोपाल. भरपूर जणांच्या मनात असेल सर आम्ही करू शकेल नाही करू शकेल. एक एकदम शॉर्ट स्टोरी तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे माझी की तुम्हाला जर कोणी विचारलं आणि ही स्टोरी ऑब्विसली त्रिपुरा कॅडेटचे इज अ कमांडंट सेक्रेटरी Manchak Kipwar, he told me this story. That is why I am telling you. When I met him, he asked me one thing. ठीक आहे, त्यांनी मला एक गोष्ट विचारली की बाबा गोपाल जंगलातला सगळ्यात बलाढ्य प्राणी कोण? तर मी उत्तर दिलं सर हत्ती. सगळ्यात बलाढ्य सगळ्यात ताकदवार आहे, एक सोंडीने झाडाचे झाडं पाडून टाकतो. जंगलातला सगळ्यात बलाढ्य प्राणी आहे हत्ती. ओके. नंतर त्यांनी विचारलं की गोपाल जंगलातला सगळ्यात सुंदर प्राणी कोण? मग मी उत्तर दिलं सर मोर. ते म्हणले यस यू आर करेक्ट, मोर. त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला की गोपाल जंगलातला सगळ्यात चतुर प्राणी कोण? मी उत्तर दिलं सर कोल्हा. ते म्हटले हा बरोबर आहे कोल्हा. नंतर त्यांनी प्रश्न विचारला गोपाल जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? मी उत्तर दिलं जिराफ. यस जिराफ इज द करेक्ट आन्सर, जिराफ. मग त्यांनी उत्तर दिलं सगळ्यात खराब दिसणारा प्राणी कोण? म्हटलं सर काही पण असू शकते चांगली डुक्कर वगैरे. तर म्हटलं यस करेक्ट. मग त्यांनी प्रश्न केला तरी पण जंगलाचा राजा कोण? सुरुवात. Then he told me this is how UPSC is. तुम्ही एकदम स्मार्ट असण्याची गरज नाही, तुम्ही एकदम क्लेवर असण्याची गरज नाही, तुम्ही एकदम डम असण्याची गरज नाही. तुम्ही एव्हरेज व्यक्ती जरी असाल तर यू कॅन गो थ्रू इट. 12th फेल पुस्तक असेल तुम्ही वाचलं असेल की 12वी पास फेल झालेला व्यक्ती सुद्धा कसा एक IAS ऑफिसर झाला. यू हॅव ऑपॉर्च्युनिटी अँड वी आर हिअर टू प्रोव्हाइड यू ऑपॉर्च्युनिटी इन औरंगाबाद. ठीक आहे, आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑफलाईन आहेत, सगळ्या मोडमध्ये आपण आहोत. सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करू. यू जस्ट नीड टू पुट अ ट्रस्ट ऑन अस. तुमच्या स्वतःवरचा विश्वास है ना की आपण करू शकतो. वी आर हिअर टू डू. सगळ्यांना माहिती आहे एव्हरीवन ड्रीम जॉब इज IAS. आयुष्यात तुम्हाला आजपर्यंत गोष्ट सांगितली असेल की बेटा 10वी पास हो नंतर काय आयुष्यच आहे. बेटा 12वी कर नंतर काय मजाच आहे. बेटा इंजिनिअरिंग कर नंतर काय मजाच आहे. बेटा मेडिकल कर नंतर काय मजाच आहे. माहिती नाही कितपत खरं आहे, बट यस वन्स यू क्रॅक दिस एक्झाम ना देयर इज अ ब्युटिफुल लाईफ. देयर इज डेफिनेटली अ ब्युटिफुल लाईफ अहेड. So have trust. So we are born to succeed, not to fail. म्हणतात ना. I don't know. ठीक आहे, मेहनत करावं लागेल, सक्सेस भेटेल and we are here to help you. प्रत्येक मार्गाने सगळ्या गोष्टीत हेल्प करेल तर तुमचा हा प्रयत्न यशस्वी राहो. ठीक आहे. So I would like to end this session.